तू आम्हा प्रत्येकाशी बोल आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुझी वचनं प्रभू देवा टाक प्रभूजी आणि त्यानुसार वागण्यासाठी आम्हाला मदत कर. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती प्रभू देवा आशीर्वादित होऊन जावा, पुनरुत्थित होऊन जावा असं बोलले प्रभू देवा. कारण ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये जशास तसं कार्य करावं असं बोलले प्रभू देवा. तू सामर्थ्य परमेश्वर आहेस. आमचा ख्रिस्त क्रूसावर केवळ मेलेला ख्रिस्त नाही तर तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो मरणातून जिवंत झालेला आहे. आणि हो प्रभू देवा जसं आदामामध्ये सर्वजण मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्वजण जिवंत केले जाते असं तुझं वचन आम्हाला सांगतं. आणि आज येशूच्या नावामध्ये ख्रिस्तामध्ये ते सर्व जिवंत केले जावे. तुझं गौरव तुझी महिमा प्रभू देवा होऊ दे प्रभूजी. या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती मी तुझ्या पवित्र हातामध्ये सोडतो. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकली समिती देवा येशूच्या नावामध्ये माग आमेन आमेन. उभे असतानाच आपण बाजूला सांगूया तू पुनरुत्थित विश्वासणार आहेस. आमेन. खाली बसूया. माझ्याबरोबर काढा लूक वर्तमान 24वा अध्याय. लूक वर्तमान 24वा अध्याय. त्या ठिकाणी असं लिहिले तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी आपल्याला असं शिकवतं ज्यावेळेस कबरेकडे बऱ्या पहाटे स्त्रिया आणि त्यांच्यात काही लोक ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांना देवदूत भेटले. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त भेटण्या अगोदर देवदूत भेटले आणि देवदूत ज्यावेळेस भेटले त्यावेळेस ते आश्चर्यचकित होतात आणि घाबरतात आणि घाबरल्यानंतर त्यांना असं वाटतं की आमचं प्रभूचं शरीर कोणीतरी चोरून गेलं आणि या ठिकाणी हे शरीर नाहीये कसं काय. आणि जी ती वार्ता ज्यावेळेस त्यांना कळते त्यावेळेस ते भयभीत होऊन विचारतात की प्रभूचं शरीर कुठं आहे. आणि देवदूत त्यांना ते प्रश्न विचारतात आणि म्हणतात की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता. हालेलुया. हालेलुया. भागवत सांगा जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये करायचा नाही. हालेलुया. आपण सर्वजण पुनरुत्थित विश्वासणारे आहोत. आपण सर्वजण पुनरुत्थित विश्वासणारे आहोत. जुने ते होऊन गेलं आणि पहा ते नवीन झालेलं आहे. हालेलुया. पुनरुत्थित विश्वासणाऱ्याची काही लक्षणं आहेत किंवा पुनरुत्थित विश्वासणारा कसा असावा. कारण ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेस त्याचं संपूर्ण काही बदललेलं होतं. जखमा ज्या आहेत त्या बऱ्या झालेल्या होत्या पण जखमा ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्णपणे मांस आलेलं होतं पण त्या ठिकाणी जखमांचं व्रण होतं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खून होती ती केवळ खून होती पण जखम जी आहे ती पूर्ण बरी झालेली होती. त्याच्या शरीरामध्ये परिवर्तन आलेलं होतं. त्याच्या बोलण्यामध्ये परिवर्तन आलेलं होतं. त्याचं जे वागणं आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. तो आता एक सुताराचा पुत्र नव्हता. तो आता एक त्यांचा फक्त केवळ गुरु नव्हता तर तो पुनरुत्थान झालेला ख्रिस्त होता. हालेलुया. त्याला आता दरवाजाची मर्यादा नव्हती. त्याला आता भिंतीची मर्यादा नव्हती. तो आता भिंतीतून आरपार जाऊ शकत होता. त्याच्या अगोदर सुद्धा जाण्याचं सामर्थ्य त्याजवळ होतं पण तो जात नव्हता कधी कारण त्याच्याजवळ जे शरीर होतं ते शरीर महिमामय शरीरामध्ये परिवर्तित झालेलं होतं. हालेलुया. ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित झाला जसं त्याच्या बोलण्यामध्ये परिवर्तन आलं जसं त्याच्या वागण्यामध्ये परिवर्तन आलं जसं त्याच्या शरीरामध्ये परिवर्तन आलं तशाच प्रकारे ख्रिस्त तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो. हालेलुया. बायबल पूर्णपणे स्पष्टपणे आपल्याला शिकवतं. पहिले कोरिन्थीकरस पत्र याचा 15वा अध्याय. पहिले कोरिन्थीकरस पत्र याचा 15वा अध्याय. आणि काय सांगतो त्या ठिकाणी वचन 21 पासून पुढे आपण वाचतो ना 21 पासून 24 पर्यंत. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्याचे पुनरुत्थान ही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक
आपापल्या कर्माप्रमाणे प्रथम व ख्रिस्त म्हणजे जे ख्रिस्ताचे आहे ते त्याच्या आगमनकाळी नंतर शेवट होईल तेव्हा सर्व आधिपत्य सर्व अधिकार सामर्थ्य नष्ट केल्यावर तो देव त्याला राज्य सुटवून देईल. हालेलुया. आता या ठिकाणी ज्यावेळेस देवदूत मरियला आणि त्याचबरोबर तिच्या सोबत असलेल्या स्त्रियांना भेटले त्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम जर कार्य एक कोणतं वाक्य वापरलं असेल तर ते वाक्य असं होतं की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये करू नका. पण ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला भेटतो ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो ज्यावेळेस येशूच्या वचनानुसार आपण चालू लागतो त्यावेळेस आपलं जीवन जशा प्रकारे आपण आदामामध्ये मेलेलो होतो तसं ख्रिस्तामध्ये आपण पुन्हा जिवंत केले जातो आणि तिथून पुढे आपलं जीवन ख्रिस्तामध्ये जिवंत केल्यानंतर आपण पुनरुत्थित विश्वासणारे आहोत. मृत विश्वासणारे नाही किंवा मृत व्यक्ती नाही किंवा मृत व्यक्तीची जी लक्षणं असतात ती आपल्यामध्ये असायला नाही पाहिजे. तर पुनरुत्थित व्यक्तीमध्ये जी लक्षणं असायला हवी तीच लक्षणं आपल्यामध्ये असायला हवी. कारण बऱ्याच वेळेस मृतांची जी लक्षणं आहेत तीच वागून आपण जीवन जगत असतो. जशा प्रकारे देवदूत मरियला आणि तिच्याबरोबरच्या स्त्रियांना म्हणाले तशाच प्रकारे आपण सुद्धा जशा प्रकारे त्या स्त्रिया शोधायला गेल्या होत्या काहीतरी कारण प्रेताला त्यांना मसाला लावायचा होता प्रेताला त्यांना सुगंधी तेल लावायचं होतं प्रेताला त्यांना सजवायचं होतं आणि पुन्हा एकदा त्याच जुन्या कबरेमध्ये त्याच मेलेल्यांच्या कबरेमध्ये त्या ठिकाणी त्यांना ठेवायचं होतं की ज्या ठिकाणी मेलेल्या माणसाला ठेवलं जातं ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे प्रकाश नाहीये केवळ अंधारामध्ये असलेला तो एक बेड आहे आणि त्या अंधारामध्ये त्याला परत ठेवून यायचं होतं. म्हणजे सुगंधी तेल लावलं सुगंधी सर्व उठणं लावलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लावल्या आणि पुन्हा एकदा अंधाऱ्या कोठडीमध्ये त्याला परत ठेवून यायचं होतं. मेलेल्या माणसाला तशाच प्रकारे सुगंधी तेल लावून आणि बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी लावून परत त्याच ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होणार नाही. थोड्या दिवसासाठी ते थोडंसं ताजं राहील किंवा थोडंसं ताजं त्याचं शरीर राहील ताट होण्यापासून थोडंसं वाचवू शकतो आपण त्याला आणि कुजण्यापासून आपण थोड्या काळासाठी वाचवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेपासून जे नॅचरली मेल्यानंतर जे काही होतं त्यापासून आपण त्याला वाचवू शकतो. पण आपण त्याला कायमसाठी दुसऱ्यापासून वाचवू शकत नाही कारण ते शरीर जे आहे ते मृत शरीर आहे. त्या शरीरामध्ये जीवन नाहीये त्या शरीरामध्ये आत्मा नाहीये त्या शरीरामध्ये जे आवश्यक असायला हवं ते आवश्यक गोष्टी नाहीत आणि त्याच्यामुळं जरी त्याला काही लावलेलं असेल जरी त्याला सुगंधी तेल लावलेलं असेल तरी सुद्धा ते तसंच राहणार आहे कारण ते शरीर मृत शरीर आहे. पण ज्यावेळेस ते जिवंत होईल त्यावेळेस पुन्हा एकदा त्याला अंधाऱ्या कोठडीत ठेवायची गरज पडत नाही कारण त्या ठिकाणी अंधाराचं रूपांतर प्रकाशामध्ये झालेलं आहे. कारण ज्यावेळेस येशू ख्रिस्त जिवंत झाला त्यावेळेस देवदूत आले आणि त्यांचे वस्त्र जे आहे ते पांढरी शुभ्र वस्त्रे होती त्या ठिकाणी वीज चमकली त्या ठिकाणी प्रकाश आला आणि प्रकाश आल्यानंतर ती थोड बाजूला केली गेली आणि आज जाऊन पाहिलं तर येशूचं शरीर तिथे नव्हतं. प्रेज लॉर्ड हालेलुया. येशूचं शरीर तिथून गायब झालेलं होतं. आता त्या ठिकाणी उठणं लावण्यासाठी सुगंधी तेल लावण्यासाठी सुगंधी द्रव्य लावण्यासाठी कोणतंही शरीर शिल्लक राहिलं नाही. त्या ठिकाणी शरीरच नाहीये कारण त्या शरीराचं रूपांतर गायब होण्याच्या शरीरामध्ये आलेलं आहे किंवा ते महिमामय शरीरामध्ये रूपांतर झालेलं आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या वचनामध्ये चालू लागतो त्यावेळेस आपल्यामध्ये अशाच प्रकारे पुनरुत्थान काम करतं आणि ते पुनरुत्थान आपल्या जीवनामध्ये काम केल्यानंतर आपण सुद्धा पुनरुत्थित ख्रिस्ती किंवा पुनरुत्थित विश्वासणारा म्हणून तिथून पुढे आपण जीवन जगत जातो. आणि पुनरुत्थित विश्वासणाऱ्यामध्ये ती लक्षणं नाही जी मृतामध्ये असतात आणि मृतामध्ये कोणती लक्षणं आहेत जसं प्रकारे सुगंधी तेल लावावं लागतं कुजू नये म्हणून त्याला टिकवून ठेवावं लागतं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. या सगळ्या प्रक्रियांची आपल्याला गरज नाही तर आपलं शरीर हे प्रकाशमय शरीर झालेलं असतं आपलं शरीर हे जिवंत झालेलं शरीर असतं आणि म्हणून आपण पुनरुत्थित विश्वासणाऱ्यामध्ये जी लक्षणं असतात त्या लक्षणांनी आपण जीवन जगत असतो. हालेलुया. बाजूला सांगा तू पुनरुत्थित विश्वासणारा आहेस का प्रश्न विचारला कारण आपल्याला पुनरुत्थित होण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणारा पुनरुत्थित होणं आवश्यक आहे आणि जर तो पुनरुत्थित झाला नसेल तर निश्चित अर्थाने ख्रिस्ताचं मरण व्यर्थ आहे ख्रिस्ताचं पुनरुत्थान व्यर्थ आहे. ख्रिस्त ज्या ठिकाणी क्रूसावर मरण पावला ते मरण व्यर्थ आहे. क्रूस खांब तर आपण उचलून घेऊन निघालेलो आहोत पण पुनरुत्थित विश्वासणारे म्हणून आपण क्रूस खांब घेऊन निघालेलो आहोत. हालेलुया.
आपण क्रूसावर केवळ मेलेल्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, तर क्रूसावर मरण पावल्यानंतर कबरेतून जिवंत झालेल्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो. हालेलुया. कारण ख्रिस्त केवळ मरण पावला तिथे इतिहास संपत नाही. इतिहास पुढे चालू राहतो की येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आणि केवळ जिवंत झाला नाही तर तो स्वर्गात गेला आणि पुन्हा या पृथ्वीवरती येणार. हालेलुया. त्या ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवतो आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये तोच ख्रिस्त काम करतो जो म्हणतो की क्रूस काम आपला उचलून चालू लागायचा आहे. तोच येशू ख्रिस्त आपल्यामध्ये पुनरुत्थानाचं काम सुद्धा करतो आणि म्हणून आपण पुनरुत्थित विश्वासणारे म्हणून जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि पुनरुत्थित विश्वासणाऱ्यामध्ये काय काय असतं, कारण आपण बायबल स्पष्टपणे सांगतो. दुसरे कोरिंथियस पत्र 5 अध्याय, दुसरे कोरिंथियस पत्र 5 अध्याय आणि त्याचं 17 वचन. म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले आहे. बाजूला सांगा, तू नवीन उत्पत्ती आहेस. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, तुम्हाला सांगितलं जातं, त्यावेळेस तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. कारण बऱ्याच वेळेस आपण या शब्दांच्याकडे लक्ष देत नाही जे बायबल आपल्याला सांगतं. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं की तू नवीन उत्पत्ती आहेस, पहा ते आता काय झालेलं आहे, जुनं होऊन गेलेलं आहे. त्याच्याकडे आता पाहण्याची गरज नाही. त्याच्याकडे केवळ तू जुनं म्हणून पाहू शकतोस. ते तुझ्यामध्ये काम करता कामा नाही, कारण बऱ्याच वेळेस ते आपल्यामध्ये काम करू लागतं. आणि म्हणून जुना विश्वासना किंवा जो पुनरुत्थित नाहीये त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी नसतात ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे काय की पुनरुत्थित विश्वासणारा, प्रार्थना करणारा विश्वासणारा असतो. माझ्या बरोबर काढा जकरियाचं पुस्तक 12 अध्याय 10 वचन. जकरियाच्या पुस्तकाचा 12 अध्याय 10 वचन. जकरिया 12:10. आणि मी दाविदाच्या घराण्यावर यरूशलेमच्या निवासावर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करेन आणि ज्या मला त्यांनी विधिले त्या मसकडे ते टाकतील. एकूण त्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल त्या ठिकाणी सांगतं की मी यरूशलेमच्या निवासावर दाविदाच्या वंशजांच्यावरती कशाचा कोणत्या आत्म्याचा वर्षाव करेन, कृपा आणि विनवणी करण्याचा वर्षाव करेन. हालेलुया. म्हणजे प्रार्थनेच्या आत्म्याचा वर्षाव करेन. बाजूला सांगा, जो पुनरुत्थित विश्वासणारा आहे त्याच्यामध्ये प्रार्थनेचा आत्मा काम करतो. जर तुम्ही प्रार्थना करणार नसाल तर तुम्ही पुनरुत्थित विश्वासणारे नाही. बाजूला सांगा, तू प्रार्थना करत नाहीस तर तू पुनरुत्थित झाला नाही समजा. बरीच लोक आज प्रार्थना करायचे विसरले. बरेच लोकांना प्रार्थना म्हणजे बोर वाटू लागते. प्रार्थना म्हणजे कंटाळवाणे. प्रार्थनेविषयी आम्ही खूप ऐकले, प्रार्थनेविषयी आम्ही खूप कंटाळवाणे संदेश ऐकले. आणि प्रार्थनेविषयी प्रार्थना करावी लागते, विश्वासणाऱ्याचं काम असतं प्रार्थना करणं आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करायची असते, प्रार्थनेत सहभागी व्हायचं असतं आणि खूप प्रार्थना 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 हे सगळं माहिती आहे मला. पण तू प्रार्थना करतोस का हे जास्त महत्त्वाचं. मी कौटुंबिक प्रार्थनेविषयी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चमधील प्रार्थनेविषयी बोलत नाहीये, व्यक्तिगत प्रार्थनेविषयी बोलतो. हालेलुया. व्यक्तिगत प्रार्थना जी आहे ती एका कृपा आणि विनवणीच्या आत्म्यानेच काम करते. ज्याच्याकडे तो आत्मा नाहीये, ज्याच्याकडे तो प्रार्थनेचा आत्मा नाही, तो व्यक्तिगत प्रार्थना करू शकत नाही. कारण त्याची प्रार्थना जास्तीत जास्त 5-10 मिनिट त्याच्यावर जाऊ शकत नाही. बरेच विश्वासणारे 5 वर्षापासून 10 वर्षापासून विश्वासणारा असतो आणि त्यांची प्रार्थना जी आहे ती 5 आणि 10 मिनिटात, म्हणजे जितके वर्ष झाली तितकेच मिनिटं प्रार्थना असते. हालेलुया. यामध्ये बदल व्हायला हवा. यामध्ये पुनरुत्थित विश्वासणारे म्हणून तुमच्यामध्ये बदल व्हायला हवा. तुमची प्रार्थना ही तुम्हाला बदलणारी प्रार्थना आहे. कारण कृपा आणि विनवणीच्या आत्म्याचा वर्षाव करतो परमेश्वर. हालेलुया. बाजूला सांगा की तुझ्यावर कृपा आणि विनवणीच्या आत्म्याचा वर्षाव करेल. जर तू पुनरुत्थित विश्वासणारा आहेस तर. जर तू पुनरुत्थित नाही तर
येशूचं पुनरुत्थान जर स्वीकारलं नसेल तर कृपा आणि विनोदीच्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावरती होणार नाही. कारण अजून दुसरं वचन वाचा तुमच्या लक्षात येईल. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 26 आणि 27 वचन. रोमकरास पत्र 8 अध्याय 26 लवकर काढा. 26 तसंच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य करण्याने मध्यस्थी करतो. पण अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे ठाऊक आहे. कारण आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. हालेलुया हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही पुनरुत्थित विश्वासणारे आहात म्हणून हे स्वीकारता. कारण मी आता जुना विश्वासणारा नाही. जुना म्हणजे काय की पुनरुत्थित नसलेला. हा फरक आहे बरं. मुख्य करून हा फरक आहे. तुम्ही असं समजत असाल की मी बाप्तिस्मा घेतला आणि मी चर्चमध्ये येतो, दान देतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो, झालं माझं परिवर्तन. आणि मग ऑनलाईन प्रार्थनेमध्ये मी सहभागी असतो आणि मग ते पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करत असतात आणि मग तिथून ते प्रार्थना घोषणा करतात आणि मी ती आमेन 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 10 वेळा म्हणून मी स्वीकारतो, झालं माझं जीवन परिवर्तित होतं. असा विश्वासणारा झोपलेला विश्वासणारा, असा विश्वासणारा जुनं ते होऊन गेलं असा म्हणणारा नाहीये. तो नवीन झालेलाच नाही, कारण तो जुन्यामध्येच अडकलेला आहे. अजून सुद्धा सुगंधित तेल, सुगंधित द्रव्य आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लावून त्याला कुजवत अंधारातच ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या आत्म्याला. ज्या वेळेस तुम्ही तुमचं जीवन बदलता, ज्या वेळेस तुम्ही म्हणता की मी आता माझं शरीर मृत शरीर नाहीये, माझं शरीर महिमामय शरीर आहे, माझं शरीर पुनरुत्थित झालेलं शरीर आहे, तर निश्चित अर्थाने तुमच्यामध्ये पुनरुत्थानाच्या आत्म्याचं काम चालू होतं. हालेलुया. तुम्हाला तो कळवळा देतो, तुम्हाला तो विनोदी करण्याचा आत्मा देतो, तुम्हाला ते दुसऱ्याविषयी असलेलं कळवळ्याचं हृदय तो तुम्हाला देतो, तुम्हाला रडण्यासाठी तो तयार करतो. आत्मा तुमच्याद्वारे प्रार्थना करून घेण्यासाठी तुमच्या आत्म्याची तयारी करतो. हालेलुया. जर तुम्ही कळवळ्याने प्रार्थना करणार नसाल, जर तुम्ही प्रार्थनाच करणार नसाल तर तुम्ही पुनरुत्थित झालेला आहे. बाजूवाले सांगा, तू प्रार्थना करतोस का? हालेलुया. प्रार्थना करणं पुनरुत्थित झालेल्या माणसासाठी खूप आवश्यक आहे. लक्षात घ्या, प्रार्थना बरीच लोक प्रार्थना विसरले आणि ही प्रार्थना तुमच्या आणि माझ्या जीवनाचा भाग आहे. जो कोणी पुनरुत्थित झालेला आहे, जो कोणी ख्रिस्ताबरोबर उठवला गेलेला आहे, कारण ख्रिस्ताबरोबर आपण जसे मृत आहोत तशा प्रकारे ख्रिस्ताबरोबर आपण उठवले पण गेलेलो. जसं बायबल सांगतं आदारामध्ये सर्व मरतात, ख्रिस्तामध्ये सर्व उठवले जातात आणि जे उठवले जातात ते प्रार्थना करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण प्रत्येकाने आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली पाहिजे. कारण आत्मा तुम्हाला मला प्रार्थना करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि प्रार्थना केलीच केली पाहिजे. तुम्ही केवळ दुसऱ्यांच्या सोबत प्रार्थनेमध्ये सहभागी होणार असाल तर त्या प्रार्थनेविषयी मी सांगत नाहीये तुम्हाला. व्यक्तिगत प्रार्थना तुम्ही ख्रिस्तासोबत किती वेळ घालवता, कारण ख्रिस्त प्रार्थना करणारा होता. हालेलुया. पहिली मंडळी प्रार्थना करणारी मंडळी होती. जे शिष्य होते ते शिष्य पुनरुत्थित झालेले विश्वासणारे होते आणि ते प्रार्थना करणारे विश्वासणारे होते. हालेलुया. तुम्ही किती प्रार्थना करणारे आहात? कारण प्रार्थना हे एक प्रकारे परमेश्वराने पुनरुत्थित झालेल्या व्यक्तीला दिलेलं दान आहे. परमेश्वर तुम्हाला मला प्रार्थनेचा आत्मा देतो, प्रार्थनेचा आत्मा. आजच आपल्या मनामध्ये यासाठी विनंती करा प्रभूला की मला प्रार्थनेचा आत्मा दे प्रभूजी. प्रार्थनेचा एक वेगळ्या प्रकारचा आत्मा आहे. आपली प्रार्थना जी आहे ती जास्तीत जास्त कपाट आणि टीव्ही आणि इतर दागिने मागण्याच्या पलीकडे जात नाही लोकांची. लोकांना बरंच वाटतं त्यांनी घातलाय तसा ड्रेस मला हवा आहे, त्यांनी गाडी घेतली तशा प्रकारची मला गाडी हवी आहे आणि त्यांचं दागिने तशा प्रकारे मला. हे सगळं असणं चांगली गोष्ट आहे, पण या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्ही जशी प्रार्थना करताना तशी मला प्रार्थना करता आली पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. बरीच लोक त्या भोळ्या भावड्या स्वभावामध्ये जीवन जगतात. काय आयुष्यभर भोळे भावडे विश्वासणारे, आम्ही अडाणी आहोत ना त्यामुळे आम्हाला प्रार्थना करता येत नाही. माझ्या घरामध्ये 4 आम्ही कुटुंब, 4 आम्ही माणसं आहोत आणि आम्हाला प्रार्थना करणं खूप कठीण आहे. मी ज्यावेळेस बसतो ना त्याच वेळेस टीव्ही चालू असतो नेमका. मी ज्यावेळेस प्रार्थना करायला बसतो ना त्याच वेळेस लेकरं ओरडतात आणि असं बरीच कारणे. या कारणांची लिस्ट, हजारो कारणांची लिस्ट, आणि ही लिस्ट संपत नाही मरेपर्यंत. कारण सैतान अडकवून ठेवतो त्या सगळ्यामध्ये. तुला झोपच येते जास्त आणि तुला कंटाळवानाच येतो, तू उपास करू शकत नाही आणि तुझ्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना करायला म्हटलं की तुला माहिती आहे का, तुला जास्तीत जास्त तू काय प्रार्थना करणार आहेस करून आणि तुला काय एवढं ठाऊक आहे.
प्रार्थनेच्या आत्म्यासाठी विनंती करा प्रभू. हालेलुया. आजच विनंती करा की प्रभू मला प्रार्थनेचा आत्मा दे आणि त्या प्रार्थनेच्या आत्म्याने मी प्रार्थना करायला मला मदत कर. हालेलुया. तुम्ही प्रार्थना कंटाळवाणी वाटणार नाही तुम्हाला. तुम्ही बसा, मग तुम्ही टीव्ही आणि मोबाईल आणि इतर मित्रांचं, कामाचं, कंटाळाचं, शरीराचं थकल्याचं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचं कारण तुम्ही देणार नाही, तर तुम्ही प्रार्थना करणारे बना. हालेलुया. स्वतःला जागृत करा आणि म्हणा की मी पुनरुत्थित विश्वासणार आहे, तर मी प्रार्थना करणारा विश्वास म्हणा. बाजूला सांगा, तू पुनरुत्थित विश्वासणार आहेस तर तू प्रार्थना करणारा विश्वासणार आहे. बाजूला सांगा, हलवून सांगा थोडंसं, तू पुनरुत्थित विश्वासणार आहेस तर प्रार्थना करणारा विश्वासणार आहेस. रोमकरासपत्र 5:5 आणि काय सांगतो वचन? आणि आशा लाजवीत नाही, कारण आपण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असताना ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. प्रार्थनेसाठी कळवळ्याची गरज आहे आपल्याला. तो कळवळा कोण देतो? पवित्र आत्मा देतो. हालेलुया. तो कळवळा कोण देतो? देवाचा आत्मा देतो. जसा प्रार्थनेचा आत्मा त्याच्याजवळ येतो, त्याच्याजवळ देवाचा कळवळ्याचा आत्मा पण येतो. त्याला कळवळा वाटू लागतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय प्रार्थना करणार, तर पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल की काय प्रार्थना करायची. हालेलुया. प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला तो प्रोत्साहन देईल आणि प्रोत्साहन दिल्यानंतर तुम्हाला कळू लागेल की कळवळ्याचा आत्मा कसा आलेला आहे आणि कसं तुमच्याकडून तो प्रार्थना करून घेतो. कारण बायबल त्या ठिकाणी स्पष्ट सांगतं की आशा लाजवीत नाही, तर काय करते बरं? कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव करतो. देवाच्या ज्या अंतःकरणात जी प्रीती आहे, देवाच्या अंतःकरणात जो कळवळ आहे, तो तुमच्या अंतःकरणामध्ये टाकतो की तुम्ही चांगल्या प्रकारे प्रार्थना करू शकाल, चांगल्या प्रकारे लोकांसाठी देवाला विनवणी करू शकाल. कारण तो तुमच्याकडून करवून घेऊ इच्छितो. हालेलुया. कारण तुमचं शरीर मृत नाहीये, तर तुमचं शरीर पुनरुत्थान झालेलं शरीर आहे, पुनरुत्थित शरीर आहे. तर तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. 9 अध्याय आणि 1 ते 3 वचन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सत्संग बुद्धी ही पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्यावर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो. माझ्या अंतःकरणात अखंड वेदना आहे, कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापग्रस्त व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असते. हालेलुया. भाऊ काय म्हणतो बरं की माझ्या नातेवाईकांसाठी जे ईश्वर विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी मी शापग्रस्त व्हावं, त्यांच्यासाठी मी शापाला स्वीकारावं इथपर्यंत मी इच्छा बाळगतो. जर शक्य असतं तशी पण मी इच्छा बाळगली असते. आणि असं प्रभूला म्हणत असतो की प्रभू त्यांचं परिवर्तन कर आणि होऊ शकत असेल तर मला शापग्रस्त कर, पण त्यांचं परिवर्तन कर. हालेलुया. तसा एक व्यक्ती होता मोशे, त्याचं नाव आहे. आणि मोशे काय म्हणाला, प्रभू तुझ्या जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव खोडून काढ. का खोडून काढ? कारण या लोकांना तू वाचव. या लोकांना जर वाचवणार नाहीस तर माझं जीवनाच्या पुस्तकात नाव व्यर्थ आहे. अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना कळवळल्याशिवाय करता येत नाही. अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती वेगवेगळ्या प्रकारचं तुमच्या अंतःकरणात जर प्रीती नसेल परमेश्वराची तर तुम्ही करू शकत नाही. कारण बरीच लोक नातेवाईकांच्या बरोबर आनंद साजरा करू इच्छितात. जर मी त्याच्यासाठी प्रार्थना करू लागलो ते पण जर परिवर्तित झाले तर कधी कधी मला ह्या आत्मिक बोरिंग जीवनातून थोडासा आनंद मिळतो, थोडासा विरंगुळा मिळतो, तो पण मिळायचा नाही. त्याच्यासाठी काही लोक त्यामुळं आपल्या नातेवाईकांसाठी प्रार्थना नाही करत, आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करत. ते परिवर्तित व्हायला नको, ते माझ्यापेक्षा वेगळे असलेले बरे. म्हणजेच मी काय आत्मिक जीवनातून थोडंसं उडी मारून काहीतरी जावं, तिथं आनंद साजरा करावा, परत मी तुमच्याकडे यावं, प्रार्थना करावी. हा मस्त छान वाटते, प्रभूचं गौरव. पुनरुत्थित विश्वासणारा असं करत नाही. पुनरुत्थित विश्वासणारा जो आहे तो पुनरुत्थित विश्वासणारा प्रत्येक ठिकाणी ज्या पण ठिकाणी तो जातो तो विश्वासणाराच असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही कंडिशन्स मध्ये तो आपलं वागणं बोलणं ह्या गोष्टीमध्ये फरक करत नाही. त्याला ठाऊक असतं की मी प्रार्थना करणार आहे आणि या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे आणि म्हणून त्याच्याबरोबर मी सामील होऊ शकत. हालेलुया. बरीच लोक सामील होतात आणि प्रार्थना करण्याचं नाव राहिलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सहभागी होऊन राहिलं. तसं होऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करणारं बोललं पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना करणं हे पुनरुत्थित विश्वासणाऱ्यांसाठी आवश्यक आहे. साक्ष देण्यासाठी तो तत्पर असतो. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8 वचन आपण फास्ट जाऊया. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 8 वचन. परंतु पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल
आणि यरूशलेमेत, यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. हालेलुया. बाजूला सांगा, पुनरुत्थित विश्वासणारा, साक्ष देणारा विश्वासणारा. हालेलुया. पुनरुत्थित विश्वासणारा नेहमी आपल्या जीवनामध्ये जे घडलेलं आहे त्याची साक्ष देण्यासाठी तत्पर असतो. त्याला असं वाटत असतं की माझ्या जीवनाचे प्रभू करताय ते मी कधी सांगेन, मी कोणाला सांगेन, कशा प्रकारे माझ्या जीवनातून ते काम होईल. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी सामर्थ्य देऊन गेलं त्यावेळेस असं सांगितलं, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही घरात बसा. असं सांगितलं का? नाही. येशू ख्रिस्त काय म्हणाला? तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यहुद्यामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्षी व्हा. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा, तुला साक्षी बनायचा. कारण साक्ष बनल्याशिवाय आपण पुनरुत्थित विश्वासणारच नाही. पुनरुत्थित विश्वासणारा साक्ष बनतो. त्याचं जीवनच एक साक्ष असतं. त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या, देवाने केलेल्या प्रत्येक गोष्टीचं काय सांगू आणि काय नको असं त्याला होत असतं. बरेच लोक ख्रिस्ताला लपवून ठेवतात यासाठी की कोणीतरी मला ख्रिश्चन म्हणू नये, कोणीतरी मला विश्वासणारा म्हणू नये, कोणीतरी मला असं म्हणू नये की तू विश्वासणारा आहेस का? अरे मग थोडंसं वेगळं आहे, माझ्यापेक्षा वेगळं आहे. नाही, मला म्हणलं तरी चालेल पण मी साक्ष बनणार. हालेलुया. मला काही म्हटलं तरी चालेल, माझ्या जीवनाला नावं ठेवलं तरी चालेल, माझी टिंगल केली तर चालेल, पण माझं जीवन हे साक्षी भरलेलं जीवन आहे आणि ती साक्ष सांगण्यासाठी मी तत्पर असणार आहे. कारण मी पुनरुत्थित झालेला आहे. हालेलुया. मी जन्म पावलेला आहे, नवीन जन्म पावलेला मी व्यक्ती आहे. मी मेलेल्यांच्या त्या कबरेमध्ये नाहीये. माझ्या शरीराला उठणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित द्रव्य लावून अंधार कोपरीत ठेवलेलं नाही, तर मला प्रकाश प्राप्त झालेला आहे आणि प्रकाशाची मी प्रजा असल्यामुळं मला साक्ष देणं भाग आहे आणि साक्ष देण्यासाठीच मी तयार केलेली व्यक्ती आहे. हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगतं, तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही बाहेर पडायला म्हणाल की प्रभूने माझ्यासाठी कार्य केलेलं. हालेलुया. तो पेत्र, ज्या पेत्राविषयी आपण पाहिलं गुड फ्रायडेच्या दिवशी, आणि पेत्र जो आहे तो पेत्र जो दासींना घाबरलेला होता, वेगवेगळ्या त्या ठिकाणच्या सैनिकांना, थोड्याशा सैनिकांना घाबरलेला, तोच व्यक्ती ज्यावेळेस सामर्थ्य आलं त्याच्याजवळ पवित्र आत्म्याचं, त्यावेळेस तो उभा राहिला. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं, मोठ्याने त्यांनी पेत्राने जे भाषण केले ते भाषण त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि तो म्हणाला की लोकांनी त्याला प्रश्न विचारले की आम्ही काय करावं अशी तुझी इच्छा आहे. त्यावेळेस ते म्हणाला, त्यावेळेस पेत्र म्हणाला की तुम्ही सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्यावा आणि तुमच्या पापांची क्षमा होईल आणि तुम्हाला सर्वांना तारण प्राप्त होईल. हालेलुया. बायबल सांगतं 3000 लोकांची भरभर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सामर्थ्य आलं, पुनरुत्थान झालं आणि पेत्राने साक्ष दिली. बाजूला सांगा, पेत्राचं पुनरुत्थान झालं आणि पेत्राने साक्ष दिली. हालेलुया. मी शरीराच्या पुनरुत्थानाविषयी बोलत नाही, तर आत्म्याच्या पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. त्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी बदलल्या गेल्या. ज्यावेळेस दावीद आपल्या पापापासून पाठीमागे फिरला त्यावेळेस असं म्हणतो की महामंडळामध्ये मी तुझा गौरव करतो, महामंडळामध्ये मी तुझी महिमा करतो, तुझी स्तुती करतो. माझं मुख शांत बसत नाही, तर माझ्या मुखाद्वारे तुझं गौरव आणि तुझी महिमा प्रगट होते. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या मुखातून देवाचं गौरव, देवाची महिमा प्रगट होते, त्यावेळेस समजून चालला की तुम्ही पुनरुत्थान झालेले खरे आहात. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं कार्य तुमच्या जीवनात झालेलं, ख्रिस्ताने केलेलं कार्य लपवून ठेवता, त्यावेळेस तुम्ही अजून जुन्या जीवनात आहात. कारण जुन्या जीवनातला व्यक्ती कधी आपल्या जीवनात झालेलं काम सांगत बसत नाही कोणाला. तो असं म्हणतो की ठेवा, असं नाही, ते कोणाला मला माहिती आहे, आपल्या पुरतं ठेवावं, जास्त लोकांना सांगू नये. कुपीत राहिलेलं जास्त बरं असतं. बरेच लोक विश्वासणारे तसे आहेत. तुम्ही तशा प्रकारचे मृत विश्वासणारे म्हणू नका, पुनरुत्थित विश्वासणारे म्हणा. ज्या ठिकाणी पण तो जातो त्या ठिकाणी असं म्हणतो, ख्रिस्तामुळे जिवंत आहे, ख्रिस्तामुळे माझ्या जीवनामध्ये काम झालेलं आहे. कारण तुम्ही शिमोन नाही तर तुम्ही पेत्र आहात. हालेलुया. कारण आता पेत्र म्हणून तो वागत आहे, शिमोन म्हणून वागत नाही. बरेच लोकांना शिमोन व्हायला आवडतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी शिमोनच बरा आहे, मी लवणच बरा आहे. जसं पाणी येईल तशा प्रकारे भेट होता येईल, जसं पाणी येईल तशा प्रकारे काम करता येईल. आणि पाणी गेलं की परत मी अगदी ताप. आणि लोकांना कशाला दिसायला पाहिजे की मी विश्वासदार आहे म्हणून? नाही. ज्या पण ठिकाणी तुम्ही जाता तुम्ही मजबूत खडक आहात. हालेलुया. पेत्राचा हात होतं खडक आणि शिमोनाचा अर्थ होता लवाळा. आणि तुम्ही लवाळा नाहीये तर तुम्ही खडक आहात. आणि खडकावरती ज्यावेळेस दुसरा खडक पडतो त्यावेळेस भुगा होतो. हालेलुया. पण परमेश्वर तुम्हाला तशा प्रकारचा पेत्र आणि खडक बनवू इच्छितो. आणि म्हणून तर पेत्राला परमेश्वराने सांगितलं की तुझ्यावरती मी आपली मंडळी रचेल आणि त्याच्यावर अधून त्याच्या द्वाराचं काही चालणार नाही. हालेलुया. जे साक्ष देणारे असतात त्याच्याद्वारे परमेश्वर असं काम करतो. आणि म्हणून पुनरुत्थित विश्वासणारा हा साक्ष देणारा विश्वासणारा असणार. ज्या पण ठिकाणी तुम्ही जाता साक्ष देणारे बनले पाहिजे.
ती कोणत्याही ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की माझी साक्ष कमी पडते, स्वतःला जागरूक करा आणि पुन्हा एकदा असं म्हणा की मी पुनरुत्थित आहे, मी पुनरुत्थित आहे आणि मी साक्ष देणार आहे. हालेलुया. बायबलचं वचन सांगतो लुकाचा सुवर्तमान 24वा अध्याय. लुकाचा सुवर्तमान 24वा अध्याय 47 ते 49 वचन. आणि त्या लोकांनी साक्ष सांगितलेले वचन त्या ठिकाणी. आणि यरूशलेमेपासून आरंभ करून राष्ट्रातील सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देऊ केले देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हा, तोपर्यंत या शहरात राहा. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला असं जाणीव होते आपल्या अंतःकरणामध्ये की मला साक्ष द्यायचं आहे, त्यावेळेस परमेश्वराकडून सामर्थ्य मागा, परमेश्वराकडून बुद्धी मागा, परमेश्वराकडून ज्ञान मागा. कारण तुम्ही मुख उघडाल आणि देव तुमच्याद्वारे बोलेल. हालेलुया. तुम्ही बोलणारे नसाल, पण साक्ष देण्यासाठी तुम्ही मुख उघडण्याची गरज आहे. तुमच्या मनाचं धाडस बाळगण्याची गरज आहे. कारण बोलणारे तुम्ही नाहीये, तर बोलणारा पवित्र आत्मा आहे. पण तुम्ही मुख उघडण्यासाठी तयार असलं पाहिजे. बरीच लोक मुख उघडण्यासाठी तयार नाहीयेत. ते शिमोन म्हणून राहतात, पेत्र त्यांना बनायच नाही आणि म्हणून त्यांच्याद्वारे परमेश्वर काम करत नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्यावेळेस म्हणा, प्रभू मला बोलायला मदत कर. आणि तुम्ही असं कार्य कराल, असं शब्द बोला की तुम्ही ते योजना नसेल, तुम्हाला ते ठाऊक पण नसेल, तुम्ही त्याच्याविषयी विचार पण केला नसेल, पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल. खरी प्रार्थना करा आणि जा आणि म्हणा की प्रभूजी मला साक्ष देण्यासाठी मदत कर. कारण पुनरुत्थित विश्वासणारा प्रार्थना करतो, पुनरुत्थित विश्वासणारा साक्ष देतो. जो प्रार्थना करत नाही त्याला साक्ष पण देता येत नाही. हालेलुया. कारण तुम्ही प्रार्थना नाही करणार तर पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार, आणि प्रार्थना नाही करणार तर तुमचं मुख उघडणार नाही. प्रार्थना नाही करणार तुम्हाला शब्द सुचणार नाही. आणि तुम्हाला मी बोलतो खरा पण मला काही सांगावं समजतच नाही. येशू ख्रिस्त शांती देतो, आनंद देतो, याच्या पलीकडे माझी काही बुद्धी चालतच नाही. तुमची बुद्धी नका चालू, पवित्र आत्मा काम करून घ्या. हालेलुया. तुमचे विचार नका सांगू त्याला, तुम्हाला काय वाटतं ते नका सांगू, तुमचं काय आहे तुमच्या अंतर्गत ते नका सांगू. पवित्र आत्मा जे सांगू इच्छितो, देव जे सांगू इच्छितो ते सांगण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करावी लागेल आणि म्हणावं लागेल की प्रभू मला मदत कर, मला सांगायला समजत नाही. पेत्र आराधी मनुष्य होता, मासे धरणारा व्यक्ती. त्याच्याकडे काही नव्हतं सांगण्यासाठी, ज्ञान नव्हतं, बुद्धी नव्हती, काही नव्हतं. त्याला मासे कसं पकडायचं हे माहिती होतं, गळ कसा टाकायचं हे माहिती होतं, जाळं कुठं टाकायचं हे माहिती होतं, कुठल्या ठिकाणी मासे मिळतात समुद्रात हे त्याला माहिती होतं. पण माणसांना कसं धरायचं हे माहिती नव्हतं. हालेलुया. पण ज्यावेळेस येशू त्याला बोलवतो त्यावेळेस म्हणतो मी तुला माणसं धरायला शिकवेन. हालेलुया. मी तुला माणसं धरायला शिकवेन. जे आत्म्याने चालतात त्यांना देव माणसं धरायला शिकवेन. हालेलुया. माणसं धरायला तुम्हाला आली पाहिजे. जो पुनरुत्थित आहे त्याला देव शिकवतो. जो गुडघ्यावरती बसतो, ज्याला गुडघ्यावरती वेळ घालवायचं माहिती आहे त्याला ते जमतं. जो तिथं बसत नाही त्याला ते जमणार नाही. बरेच लोक ते काम करत नाही सुरुवातीला आणि म्हणून त्याला ते सांगतात की अहो मी साक्ष द्यायला उभं राहतो खरा, पण लोक माझी टिंगल करतात. मी त्याला साक्ष सांगायला गेलो ते म्हणतात आहे तू काय सांगू नको, आम्हाला काय समजत नाही. आणि असं का? कारण तो प्रार्थना नाही करत. हालेलुया. तो सुरुवातीला पुनरुत्थित झालेला नाही, पुनरुत्थान त्याचंच झालेलं नाही. त्याला माणसं कशी धरायची हे प्रभूकडून तो शिकलाच नाही, तर मग कुठेही जाळं टाकणार आणि तुम्हाला काहीच नाही सापडणार. रात्रभर कष्ट करतात माणसं आणि काही नाही सापडत. जसं पेत्र म्हणाला की प्रभू आम्ही रात्रभर कष्ट करतोय, आम्हाला काही नाही सापडत. येशू म्हणाला मी सांगतो त्या ठिकाणी जाळं टाक. आणि जाळं टाकलं आणि बायबल सांगतं जाळं फाटू लागलं, इतके मासे लागले. माशांचा मोठा पुळका लागला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी कष्ट केले होते, मेहनत केली होती. त्याच समुद्रामध्ये पाणी तेच होतं, समुद्र तेच होता, जाळं पण तेच होतं, नाव पण तेच होती, पेत्र पण तोच होता. पण प्रभूनं सांगितल्यानंतर टाकल्यानंतर मात्र भरपूर मासे लागले. हालेलुया. साक्ष सांगायला शिका. पुनरुत्थित विश्वासणारे आहात का? साक्ष सांगणारे तुम्ही असा, साक्ष बनणारे तुम्ही असा. बाजूला सांगा तू पुनरुत्थित आहेस तर साक्ष बन. हालेलुया. माझ्या बरोबर एक वचन वाचा, अजून पेत्राचं पहिले पत्र, पहिला अध्याय. पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय, 12 वचन. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हा सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे तर तुम्हासाठी करत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही सांगितलेल्या साक्षीची उत्कंठा कोणाला ठाऊक? देवदूतांना. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ज्या सांगणार आहात तुम्ही लोकांना, ती ऐकण्याची उत्कंठा कोणाला आहे? देवदूतांना उत्कंठा येते. देवदूतांना उत्कंठा आहे की तुम्ही आत्म्याने कसं सांगता म्हणून. कारण तुम्ही जे काम करणार आहात ना, ते काम करण्याची संधी देवदूतांना मिळाली नाही. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा की तू देवदूतांच्या पेक्षा मोठं काम करत आहेस आणि खरं आहे ते. हालेलुया. साक्ष सांगण्याची जबाबदारी देवदूतांच्यावर नाही. हालेलुया. एक देवदूत केवळ पुरेसा आहे या संपूर्ण जगाला सुवार्ता सांगायची. एकच देवदूत. एक देवदूत जाईल आणि संपूर्ण घोषणा करेल एका मोठ्या स्पीकरवरती, जी एक खूप मोठी डॉल्बी सिस्टम असेल आणि ज्या संपूर्ण जगाला एका क्षणात आवाज जाईल आणि म्हणेल की हो, येशू ख्रिस्त तुमच्या बाबांसाठी मरण पावले. एकच देवदूत पुरेसा. पण त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली नाही. तुम्ही आणि मी जे मानव अगदी निकृष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पापात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमध्ये जीवन जगणारे आपल्या लोकांना परमेश्वराने बदललं. येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी क्रूसावर मरण पावला, आपल्या पापातून आपल्याला बाहेर काढलं आणि आता आपल्यावर जबाबदारी दिली की तू पुनरुत्थित विश्वासणारा आहेस, तू साक्ष सांग. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्ही काय सांगता हे देवदूतांना पाहायचं आहे. त्यांना उत्कंठ आहे की विश्वासणाऱ्याची जबाबदारी दिली, ती विश्वासणारे कशी पार पाडतात. आणि बरेच विश्वासणारे अगदी म्हणतात नाही हो, आम्हाला जमत नाही, आम्हाला सांगता येत नाही. कसं सांगायचं माहित नाही हो. पवित्र आत्मा सांगेल, देव सांगेल तुम्हाला कसं करायचं, माणसाला कसं पकडायचं हे तुम्हाला सांगेल. कारण देवदूताला ती उत्कंठा आहे तुम्ही कसं सांगता. आणि ती उत्कंठा त्यांना पाहू द्या, त्यांना पाहू द्या की तुम्ही कशा प्रकारे आत्म्याने प्रेरित होऊन बोलता. हालेलुया. आणि प्रेरित होऊन तुम्ही ज्यावेळेस बोलाल ना, त्यावेळेस ते आनंद पावतील आणि म्हणतील की आज एका पाप्याचं तारण होत आहे. बरं. हालेलुया. देवदूत स्वर्गामध्ये पित्याबरोबर आनंद करतील की आज एका पाप्याचं तारण होत आहे तुमच्या. हालेलुया. परमेश्वर तुमच्याद्वारे ते काम करू इच्छितो. कारण देवदूतांना उत्कंठा आहे आणि कारण तुम्ही जर गप्प राहिले तर धोंड ओरडतील. हालेलुया. बायबल असं पण सांगतं की तुम्ही जर गप्प राहिले तर धोंडे ओरडतील आणि धोंड्यांना ओरडण्याची संधी देऊ नका. कारण देवदूतांच्यावर जबाबदारी काढून तुम्हाला मला दिली गेली, तुमच्यावर आणि माझ्यावर जबाबदारी काढून परमेश्वर धोंड्यांचं देऊ शकतो. हालेलुया. ज्यावेळेस बलामाने त्याचं ऐकलं नाही त्यावेळेस गाढवीला परमेश्वरानं गोष्ट केलं आणि गाढवी बोलू लागली आणि म्हणू लागली की मला का मारतोयस, परमेश्वराची आज्ञा का अवमानतोस तू. कारण परमेश्वराची आज्ञा अवमानून तू इस्रायल लोकांना शाप देण्यासाठी चाललेला आहे. आणि बलाम त्या ठिकाणी स्तब्ध राहिला आणि त्याला कळत नव्हतं थोड्या वेळासाठी की गाढव कसं काय बोलतोय, गाढवी कसं काय बोलते. कारण का बरं, बलाम त्याचं ऐकत नव्हता. हालेलुया. बलाम त्याचं ऐकत नव्हता आणि म्हणून परमेश्वराला गाढवीला बोलतं करावं लागलं. तुम्ही जर त्याचं ऐकलं नसेल तर धोंडे ओरडतील असं बायबल सांगतं. आणि म्हणून ऐकायला शिका, ऐकायला शिका. तुम्ही जर आज साक्ष सांगणार नाही तर अशी एक वेळ येईल की तुम्हाला सांगण्यासाठी तुमची उत्कंठा असेल पण सांगण्यासाठी कोणी शिल्लकच नसेल. हालेलुया. आज शिल्लक आहेत माणसं, आज आजूबाजूला तुमचे लोक आहेत. सांगायला उभे राहा आणि उभे राहा म्हणा की प्रभूशी मला साक्ष सांगायचं, प्रभू मला मदत कर. आणि मी तुम्हाला खात्री देतो की देव तुम्हाला शिमोन नाही तर खडक बनवण्यासाठी तयार आहे. शिमोन नाही, कारण पेत्र बनवण्यासाठी तयार आहे. बरीच लोक शिमोन होऊ इच्छितात. नका शिमोन बोलून राहू, खडक बनायला सुरुवात करा. आजच खडक बनायला सुरुवात करा. आणि प्रत्येक विश्वासणारा हा साक्ष सांगणारा विश्वासणारा असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जाण्यासाठी तयार असलं पाहिजे. योहानाचा शुभवर्तमान 4 अध्याय 37-38 वचन. योहानाचा शुभवर्तमान 4 अध्याय 37 वाक्य आपण पास करूया. योहानाचा शुभवर्तमान 4 अध्याय 37 आणि 38. एक पेरतो एक कापतो अशी जी म्हण आहे ती या वाक्यात खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापावायला मी तुम्हाला पाठवले आहे. दुसऱ्याने श्रम केले होते व तुम्ही त्याच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थित विश्वासणारा हा जाण्यासाठी तत्पर असतो. हालेलुया. कुठे जाण्यासाठी? देवाचं काम करण्यासाठी. हालेलुया. देवाचं कार्य करायला जाण्यासाठी तो तत्पर असतो. बरीच लोक ढिल्ल पडलेले, ढिंगीत झालेले, कारण देवाचं काम करणं त्यांना आता कठीण वाटू लागलेलं आहे. देवाचं काम या कठीण काळामध्ये जो उभं आहे त्याच्याकडूनच परमेश्वर अद्भुत काम करणार आहे. लक्षात घ्या, आपण 2 आठवड्यापूर्वी हा संदेश ऐकला होता. ख्रिस्ताचं येणं जे आहे ते अतिशय जवळ आलेलं आहे. दरवाजाजवळ येशू ख्रिस्त येऊन ठेवलेला आहे. आणि या काळामध्ये जोपर्यंत आपल्याला संधी आहे तोपर्यंत जाण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. पुनरुत्थित विश्वासणारा जो त्याचा पुनरुत्थान झालेला आहे, जो मृतातून जीवन झालाय, तो नेहमी जाण्यासाठी तत्पर असतो, तयार असतो. त्याला ही उत्कंठा असते की मी कुठं जाईल देवाचं काम करण्यासाठी.
जीवन, माझी साक्ष, माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टी, माझ्यासाठी जे प्रभूने केलेले ते कुणाच्या तरी कामाला येईल. हालेलुया. बरीच लोक आज ढिम्म झाले, जे वचन शिकले ते ढिम्म झाले. वचन ज्यांनी साठवून ठेवलं, आता वया भरल्या, वया संपल्या लोकांच्या, पण ते इम्प्लिमेंट कधी झालं नाही. ते नुसता पानं भरण्यापुरतच फक्त कारणीभूत आहे, पाणी भरण्यासाठी ठेवलेलं. आणि बऱ्याच लोकांनी कपाटात बंद करून ठेवले. बाहेर काढा ते, बाहेर काढा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यावर मनन करा, बायबलवरची धूळ झटका, प्रार्थनेसाठी जी मरगळ आहे ती मरगळ काढून टाका आणि जाण्यासाठी तत्पर व्हा. हालेलुया. कारण प्रभू तुम्हाला पाठवत आहे, प्रभू तुम्हाला कुठेतरी पाठवत आहे. आता ती वेळ राहिली, की वेळ राहिली नाहीये की केवळ पालकांनी सेवा करावी, पालकांना जावं आणि म्हणावं की हो ठीक आहे, मी एकटाच पुरेसा आहे. करोनाने आपल्या लोकांना अगदी ओरडून सांगितले. करोनाचा एकच मोठा आवाज होता की आपल्या त्या जीवनातून बाहेर या आणि पैशाच्या मागे लागू नका, या जगातल्या गोष्टीच्या मागे लागू नका, तर माझ्या मागे लागा म्हणजे जिवंत राहा. हालेलुया. पण हा करोनाचा संदेश नव्हते. करोनाचा संदेश लोक विसरले आणि जे कॅटलॉग भरून काढायचं, कॅटलॉग 2 वर्षाचा सगळे कॅटलॉग आहे ना, एकदम खूप गॅप पडलेला, तो गॅप सगळ्यांना भरून काढायचा. इतका मोठा गॅप झाला तर ठीक आहे, चला आपण गॅप भरून काढायला जाऊ. पण तो दिवस आठवा की आपण मरणाच्या भीतीनं लोक घरात होते, लोकांना प्रेसनोट द्यायला लाज वाटत होती. तो दिवस आठवा. सॅनिटायझर लावल्याशिवाय कोणी इकडे तिकडे जात होतं. भाजी आणली तरी भीती वाटायची की भाजीच्या पिशवीतून कदाचित कोरोना आतमध्ये आला नसेल. गाडी जरी कुठे आपण पार्क केली तर गाडीवर कदाचित आला नसेल. कोणाच्या घरात जरी आपण गेलो, सोफ्यावर बसू का नको हा विचार करत होते माणसं. सत्य परिस्थिती आहे, विसरले. आता मास्क लावायचं पण विसरले, सगळं काही विसरून गेलं. पण करोनाचा सगळ्यात मोठा संदेश काय माहिती? तुमचा पैसा, तुमच्याजवळ असलेली कुठलीही गोष्ट तुमच्या कामाला येणार नाही. एकच गोष्ट तुमच्या कामाला येऊ शकते, तो म्हणजे परमेश्वर, येशू ख्रिस्त. दुसरं कोणी नाही. हालेलुया. त्याच्या घरातून कोणीतरी करोनाने केलेलं त्याला जाऊन विचार. आपल्यावर देवाची खूप कृपा आहे. हालेलुया. कृपा वाढावी म्हणून आपण असंच सगळं करावं अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आपण आठवण करावी आणि कॅटलॉग भरून काढणारे आपण असू नये, त्यांच्यामध्ये आपली गणना असू नये, गॅप भरून काढणाऱ्यांच्यामध्ये आपली गणना असू नये. तर माझं जीवन हे आता येशूसाठी समर्पित आहे. मी जाण्यासाठी तत्पर असले पाहिजे. काही लोक जाण्यासाठी तत्परच नाही, त्यांना वाटतच नाही की प्रभू मला पाठवत आहे, प्रभू त्याला पाठवत आहे, त्याला पाठवत आहे, त्याला पाठवत. माझ्यावर कुठं काय नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रभूची आज्ञा आहे की तुला गेलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येक मग भलेही तुम्ही 10 लोकांना नाही पण एका जवळ जाऊ शकता. हालेलुया. मग 10 जवळ जाण्यासाठी तुम्हाला मोठी कृपा मिळवावी लागेल, पण एका जवळ काय असेल पण परमेश्वर तुम्हाला घेऊन जाईल आणि त्या माणसाची जबाबदारी तुमच्यावरती. हालेलुया. पण बरीच लोक ती जबाबदारी स्वीकारायलाच तयार नाही आणि त्यांना असं वाटतं ठीक आहे, मला फक्त माझ्या आशीर्वादासाठी प्रार्थना करायला प्रभूने सांगितलं नाही. तो काळ निघून गेला. केवळ स्वतःच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करत नसायचं आणि स्वतः आपलं त्याच्याकडून मग कपाट मिळवा, दागिने मिळवा, संपत्ती मिळवा, जागा मिळवा, हे मिळवा, ते मिळवा, सगळं काय मिळवलं. आणि एक दिवस त्या डॉक्टरकडे जातात, किडनीला सूज झाले. डॉक्टर सांगतात 2 लाख रुपये. सगळी इतक्या वर्षाची बचत एक तो छेट एकदम जात असेल. काहीच नाही. एक गोष्ट काहीच नाही. खूप लोकांच्या डोळ्याने पाहिले, खूप लोकांच्या जीवनामध्ये अगदी लोक जीवन खराब होताना पाहिले. म्हातारपणी इतके पस्तावतात माणसं की माझी वेळ निघून गेली. त्यावेळेस मी ख्रिस्ताची आठवण जायला हवी. देव मला जायला सांगत होता, पण आता गुडघे गटपटत आहेत, मी जाऊ शकत. आता मला गाडी चालवताच येत नाही, मी जाणार कसं? मला आता कोणीतरी घेऊन जाईल, मग मी जाईल. देव म्हणतो आता तुझी मला काही गरज नाही, तुझी नरकात जागा वाट बघत आहे. तर जे काही जीवनभर केले ते भोगत राहा आणि मग मी नेईन तुला माझ्या मनात आलं. असं तुम्ही असू नये. कारण तुमच्या जीवनाजवळ तुमच्याजवळ ख्रिस्ताची वचन आहे आणि आजच जायला चालू करा. ठीक आहे तुमचं काम, ठीक आहे तुमचा बिझनेस आहे, ठीक आहे तुमचं कुटुंब आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, हे सगळं असायला हवं. पण या सगळ्यातून तुमच्याजवळ वेळ जो आहे, जर कदाचित तुमच्याजवळ थोडा जरी वेळ वाचत असेल किंवा वाचत जरी नसेल तर तो वाचवायला लागलं पाहिजे आपण. कारण जे काही समजा तर तुम्ही महिन्यातून अगदी काबाड कष्ट रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही जर महिन्यातून जे सफिशियंट आहे, समजा 50,000 रुपये तुम्ही महिन्यातून कमवत असाल, तर प्रभूला म्हणा की प्रभूजी मी 10,000 मला कमी मिळू दे, पण मी तो 10,000 जो कमवण्यामध्ये वेळ घालवणार आहे तो वेळ तुझ्या गौरवासाठी, जाण्यासाठी, तू जिथं सांगशील तिथं जाण्यासाठी मी घालवणार. हालेलुया.
पण त्या 40,000 तुम्ही असे जगा जीवन की तुम्ही 50,000 10 वर्ष कमवून सुद्धा जगणार नाही, अशा प्रकारे जगवेल परमेश्वर. हालेलुया. जाण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. बरीच लोक जाण्यासाठी तत्पर नाहीये. बायबल काय सांगतं? अजून एक वचन वाचा, पहिले कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय. हालेलुया. पहिले कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय 5 ते 7 वचन. आणि काय सांगतं वचन? 5 ते 7. अपोलोस कोण आणि पौल कोण, ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला ते असे सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहे. मी लावले, अपोलोस आणि पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा कोणी नाही, काही नाही, पाणी घालणारही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय आहे. हालेलुया. या ठिकाणी बायबल स्पष्टपणे सांगतं, कुणीतरी लावणारा आहे, कुणीतरी पाणी घालणारा आणि वाढवणारा देव आहे. हालेलुया. मग तुम्ही कुठल्या तरी भूमिकेत असायला हवं. जरी वाढवणारे तुम्ही नाहीये, वाढवणारा देव आहे, पण तुम्ही लावणारे असायला हवं, पाणी घालणारे असायला हवं. कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुमचा सहभाग असलाच पाहिजे. नाही तर मी बघणार आहे. काही लोकांची एक भूमिका असते, मी मजा बघणार आहे, गंमत बघणार आहे, कसा करतो बघूया. हालेलुया. काही लोक असं समजत की कसा करतोय बघूया म्हणून. येशू ख्रिस्ताच्या वेळेस काही गंमत बघणार आहे. क्रूसावर येशू ख्रिस्त गेल्यानंतर सुद्धा काही जण गंमत बघणार आहे. नुसता केवळ गंमत बघायला त्या ठिकाणी आले. त्यांना वाटतं की कसं काय, ख्रिस्त मरण पावल्यानंतर काय होणार, पण ख्रिस्त मरणातून जीवन झालं. हालेलुया. त्यांना असं वाटलं की नॉर्मली माणसांना वधस्तंभावर त्याच्या बाजूला जो चोर खेळले तर त्यांच्यासारखाच आपण आहे अपराधी, आणि हे काय आता मरून जाईल. पण ज्यावेळेस भूमी थरथर कापायला लागली, ज्यावेळेस त्या ठिकाणी भूकंप व्हायला लागला, त्यावेळेस पडदा फाटलेली वाणी त्यांनी ऐकली. पडदा फाटला, कोणीतरी त्याने सांगितलं, अरे मंदिरातला पडदा फाटला. किती वेळ? 3 वाजता, ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावला. हालेलुया. त्याला असं वाटलं, अरे मी तर समजत होतो सामान्य आहे, पण हा सामान्य नाहीये. हालेलुया. येशू कोणीतरी सामान्य नव्हता. येशू कोणीतरी असा व्यक्ती नव्हता जो क्रूसावर बाजूला खेळला गेला होता, त्याच्यासारखा नव्हता. शास्त्री पुरुषांना सुद्धा असं वाटलं होतं थोड्या काळासाठी, हा कोणीतरी सामान्य आहे, हा कोणीतरी सामान्य नाही. केवळ ते बघणारे होते, बघूया येशू काय करतो. पण ज्यावेळेस येशू मरणातून जिवंत झाला, त्यावेळेस त्याला पैसे द्यावे लागले, शिपायांना सांगावं लागलं की खोटी बातमी पसरवा, लोकांना सांगा की त्याचं शरीर चोरून गेलं. कारण त्याचं शरीर शोधू शकत नव्हतं, कारण त्याचं शरीर महिमामय शरीरामध्ये परिवर्तित झालेलं होतं. ते कुणाला आता सापडत नव्हतं. त्याला आता कोणीतरी गेला, यहूदा इस्रायेलाने त्याला धरून दिलं आणि चुंबन घेतलं आणि धरलं, आणि त्या शिपायाला धरलं. इतकं ते सोपं झालेलं नव्हतं. आता त्याच्या हातामध्ये सर्व पृथ्वीचा अधिकार होता. हालेलुया. आता शास्त्री पुरुषांचा अधिकार चालणार नव्हता. आता रोमी शिपायाचा किंवा पिलाताचा आणि हेरोद राजाचा अधिकार त्याच्यावर चालणार नव्हता. हालेलुया. तुम्ही बघणारे असू नका, कारण बघणारे बघतच राहतील. देवाचं काम थांबत नाही, देवाचं काम चालू राहतं. तुम्ही नाही केला म्हणून देव मुळातच दुसऱ्याला पाठवेल. तुम्ही नाही केला तर तुमचा जागा भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातला कॅटला भरून काढा, देव इथला सेवेचा कॅटला वाटत भरून काढा. हालेलुया. म्हणाल की नाही मी गेले गेलो थांबतोय, नाही थांबत. हालेलुया. काहीच नाही थांबत. आजपर्यंत आमच्यासारखे जे नाही म्हणणारे असे पुष्कळ होऊन गेले, पुष्कळ होऊन गेले. देवाने त्याला बाजूला केलं, चल बाजूला, मी दुसरा शिवून शोधतो. हालेलुया. दुसरा आहे माझ्या. यहूदा इस्रायल गेला म्हणून त्याच्या जागेवर आला नाही का तुम्ही? आलं त्याच्या जागेवर. देवाने नेमून ठेवलं होतं. देवाने नेमून ठेवलं. ज्यावेळेस स्टेफनला मारलं लोकांनी, त्यावेळेस स्टेफन गेला, लोकांना वाटलं झालं आमचं काम, आमची काम बंद झाली, काही नाही होणार आता. पण स्टेफनाच्या जागेवर हजारो लोक नेमले होते. कारण मंडळी बाहेर पडले आणि फिलिप कुणाला माहित नव्हता, पण फिलिपाद्वारे हजारो चमत्कार. हालेलुया. परमेश्वराजवळ खूप काही मोठं काम आहे. पण काही लोक म्हणतात मी नाही गेलो तर कसं होतंय बघू. तुम्ही नाही गेला तर थांबत नाही, पण तुम्ही नाही गेला तर तुमचं जीवन गमावणार. हालेलुया. तुम्ही गमावा स्वतःच. थोडे ओरडतील तुमच्या ऐवजी, पण देव मात्र काम करून घे. थोडे करून का असेल पण काम करून घे. हालेलुया. शास्त्री पुरुषांना वाटलं आम्ही ज्ञानी शास्त्र पारायण, आम्ही बायबलचे जाणकार, नियमशास्त्र जाणकार, हे मासे धरणारे काय करणार आहे. पण त्या मासे धरणाऱ्यांनी 5-5 हजार लोकांना बदलले. हालेलुया. ते शास्त्री पुरुष दुसऱ्या कोणाला मंदिरात आला तर त्याला आणू शकत नव्हते. एक अनुयायी शोधायचे. ते हजारो लोक. किती अनुयायी? एक अनुयायी. आणि मासे धरणारा आडाणी मनुष्य पेत्र गेला आणि त्याला एका दिवसात 5,000 अनुयायी मिळाले. प्रेज लॉर्ड. देवाला काय अशक्य नाही, पण असं जाणारे माणसं पाहिजे. तुम्ही जाणारे आहात का? जाणारे पाहणार. कारण जो पुनरुत्थित आहे तो म्हणतो प्रभू मला पाठवतो, प्रभू पाठव, मला जातो, मी जातो. हालेलुया.
शेजारी जातो का नाही मला माहित नाही, माझा नातेवाईक जातो का नाही मला माहित नाही, विश्वासणारा जातो की नाही दुसरा मला माहित नाही, आणि तो ब्रदर ती सिस्टर जाते की नाही मला माहित नाही, पण मी जायला तयार आहे. हालेलुया. कारण ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याचा त्याचा न्याय केला जातो. हालेलुया. तुम्ही सांगू शकत नाही की अमुक अमुक ब्रदर आपल्याला जातोय, त्यांनी मला एक दिवस घरी सांगितलं की मी जात नाही तर आपल्याला तुम्ही पण नका जाऊ, आणि मी त्याचं ऐकून बसलो ना, आंधळ्याचं आंधळे वाटडे. हालेलुया. तुम्ही आंधळे होता म्हणून आंधळ्याकडे गेला. जर तुम्ही डोळस मांडले असते तर तुम्ही डोळस माणसाकडे गेले असते, आणि डोळस प्रभू दिसते, आणि प्रभू सांगतो जा. हालेलुया. तुम्ही जा म्हणून जाऊ की नको हे विचारायला कोणाच्या परवानगीची गरज नाही. प्रभूने आज तुम्हाला सांगितलंय जा. हालेलुया. आज तुम्हाला प्रभूने सांगितलंय मी तुम्हाला माणसं धरणार बनवीन. हो ठीक आहे, तुम्हाला माणसं धरा. तुम्हाला परवानगीची गरज नाही, सल्ल्याची गरज नाही, कोणाला काहीतरी आत्म्याचं अहो माझ्यासाठी भविष्यवाणी करणं, ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी आहे. कोणती? जा मी तुम्हाला पाठवलेलं आहे, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, सामर्थ्य प्राप्त होईल. लोक भविष्यवाणीची वाट बघत राहतात आणि माझ्याद्वारे माझ्या आकाशातली वाणी बोलेल माझ्यासाठी. हालेलुया. ही कुठली वाणी बोलत आहे आता? हालेलुया. हे कुणासाठी लिहून ठेवलेलं आहे? कारण ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी कोणती असेल तर बायबल आहे. हालेलुया. याच्यापेक्षा दुसरी कुठली मोठी भविष्यवाणी नाही. हालेलुया. पण ह्या भविष्यवाणी लोक विसरले आणि म्हणतात की अरे माझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. नाही माझ्यासाठी स्पेशल, कारण स्पेशल लोकांसाठी स्पेशल येण्यासाठी त्याला गुडघे झिजवावे लागतात, 40-40 दिवस उपवास करावा लागतो. 2 दिवस 4 दिवस झाले की आपल्याला वाटतं आता खूप थकवा आलेला, बाद झाला, बाद झाला, बाद. मग आपण म्हणतो भविष्यवाणी व्हावी. नाही होत भविष्यवाणी. हालेलुया. मला झिजावं लागतं, झिजावं लागतं, चाळावं लागतं पोटावर, आणि मग म्हणावं लागतं की भविष्यवाणी बोलतो देव. देव बोलत नाही असं बोलतो. ठीक आहे, प्रभू करतो तुम्हाला चालण्यासाठी मदत करू आणि दान देण्यासाठी तत्पर असा. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 8 वचन. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय. थोडंसंच आहे राहिलेलं, फक्त 1-2 मुद्दे आहेत, बघूया आपण बंद करूया. फिलिप्पियस 4 अध्याय 8 वचन आहे, 18 वचन. माझ्यापाशी सर्व काही आहे, ते विपुल आहे. यपप्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मला मिळाले म्हणून मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या संपर्क तुमची सर्व गरज आहे गौरवाच्या द्वारे पूर्वी. हालेलुया. आता या ठिकाणी जे वचन आहे ते वचन आपल्याला दान देण्यासाठी काय करतं? प्रोत्साहित करतं. फिलिप्पियची मंडळी ही दान देणारी मंडळी होती, आणि दान देणाऱ्यांमध्ये पुनरुत्थित विश्वासणारा हा दान देण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या कार्यामध्ये सहभाग असणारा विश्वासणारा असतो. आणि तो ढिंब बसून राहत नाही दान देण्याच्या बाबतीत. त्याला नेहमी असं वाटत असतं की जिथं काहीतरी कमी पडत आहे तिथं मी देण्यासाठी तत्पर असणार आहे. कारण देणारा पुनरुत्थित विश्वासणारा हा देणारा विश्वासणारा, पुनरुत्थित विश्वासणारा हा घेणारा विश्वासणारा नाही, तर तो देणारा विश्वासणारा आहे. बाजूवाल्याला सांगा पुनरुत्थित विश्वासणारा हा देणारा विश्वासणारा असतो. कारण जो देत नाही तो पुनरुत्थित झालेला नाही. जो देण्याच्या बाबतीत आपला हात आकडता घेतो तो पुनरुत्थित झालेला नाही. तो जुन्या जीवनामध्ये बघा ना, मी जुन्या जीवनामध्ये आले, जुन्या जीवनामध्ये बरंच काय काय तू करत असेल, पण आमच्या ख्रिस्ताजवळ आले तू तुला ख्रिस्त वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायला सांगतो. आणि देण्यामध्ये आपली तत्परता ही नेहमी असलीच पाहिजे. कारण सेवेसाठी असेल, देवाच्या कार्यासाठी असेल, देवाच्या सेवकाला असेल, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींच्या मध्ये आपण देणारं म्हणलं पाहिजे. दुसरे पत्राचा 9 अध्याय आणि पहिल्या वचनापासून जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला अजून गोष्टी देण्याविषयी या ठिकाणी पाहायला मिळतील. दुसरे पत्र 9 अध्याय. तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे याची आग्रह नाही, कारण तुमची उत्सुकता मला ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की 1 वर्षापूर्वीच अखेया प्रांताची तयारी झाली आणि तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे. तरी या बाबतीत तुम्हाविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवित आहे. त्याच्यासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. हालेलुया. आणि 6वं वचन सांगतं, हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल, जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून कोणी देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. बायबल स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो, आणि केवळ संतोषाने देणारा नाही तर तो देतो त्याच्या मनामध्ये हे असायला हवं, हे अंतःकरण असायला हवं
की मी देणारा कशासाठी देणार आहे, की मी पुनरुत्थित झालेलो आहे, मी ख्रिस्ताने मला पुनरुत्थान माझं केलेलं आहे आणि म्हणून मी देणारा, मी नवीन जन्मामध्ये चालणारा, नवीन गौरव करणारा आणि मी नवीन जन्म पाडलेला व्यक्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, जुन्या काळामध्ये मी देत नव्हतो, पण आता मात्र देवाच्या कार्यासाठी मी देणारा व्यक्ती आहे. हालेलुया, मी देणारा व्यक्ती आहे. जर पुनरुत्थित असाल तर तुम्ही देणारे बना आणि नेहमी तुमच्यामध्ये देण्याविषयी तुमच्या मनामध्ये आस्था असेल. तुम्हाला असं वाटेल की माझ्या दानाविषयी मला ठाऊक नाही, पण मला प्रभूने द्यायला सांगितलेलं आहे म्हणून मी देत आहे. मग क्रांतिकाराची मंडळी असेल, फिलिपिकराची मंडळी असेल, ती पुनरुत्थित मंडळी होती आणि म्हणून ती देणारी मंडळी होती. आणि तुम्ही पुनरुत्थित असाल तर तुम्ही देणारे व्यक्ती असाल. आणि म्हणून देण्याविषयी बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की पुनरुत्थान झालेल्या व्यक्तीनं देण्याविषयी नेहमी तत्पर असायला हवं. आणि बऱ्याच वेळेस आपण देण्याविषयी नाखुश असतो, पण देण्याविषयी परमेश्वर आपल्याला पुन्हा एकदा प्रवृत्त करत आहे. आपण देणारे व्यक्ती बनायला हवं. जर तुम्ही वाचलं ख्रिस्तांची कृती याचा 4था अध्याय, त्याचं 34 आणि 35 वचन. आणि या ठिकाणी जे उदाहरण आहे ते आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण सांगतो. आणि काय सांगतो त्या ठिकाणी 34-35 तेव्हा विश्वास 32 पासून पुढे. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेची काहीही स्वतःची आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही गुन्हे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ते विकित आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवली. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. विचार करा, प्रेषितांच्या काळामध्ये जी पुनरुत्थित झालेली मंडळी, ती पहिली पुनरुत्थित झालेली मंडळी की ज्यांना पुनरुत्थान ज्यांनी जवळून पाहिलं होतं. ख्रिस्ताविषयी आधी जर जास्त संपत्ती असेल तर तो मंडळीमध्ये आम्ही जमा करायचा आणि सगळी रक्कम एकत्र करून ज्यांना जितकं जेवढं आवश्यक आहे तितक्या तेवढ्या आवश्यकतेनुसार ज्यांना त्यांना वाटून दिलं जायचं. हालेलुया. म्हणजेच काय की कोणीही संपत्तीचा मालक नव्हता. कोणी ज्याच्याजवळ कमी आहे तो पण आणि ज्याच्याजवळ जास्त आहे तो सुद्धा संपत्तीचा मालक नव्हता, तर सर्व संपत्तीचे मालक सर्वजण सामायिक मालक होते. हालेलुया. हे किती अद्भुत गोष्ट आहे. आताच्या मंडळामध्ये जर असं कानून लागू करायला गेलं तर एकही विश्वासणारा राहणार नाही. पण बायबल आपल्याला देण्याविषयी शिकवतं आणि देण्याचं जे अंतःकरण आहे ते पहिल्या मंडळीतून आपण शिकतो. आणि आपलं प्रत्येकाचं अंतःकरण हे मंडळीमध्ये आणि देवाच्या कार्यासाठी देणारं असलं पाहिजे. आणि बायबल सांगतं की ते पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि लोक त्यांच्यामध्ये रोज भर पडत होती. हालेलुया. कारण पुनरुत्थान जे आहे ते केवळ साक्ष देण्यामध्ये नव्हतं तर कृतीमध्ये सुद्धा आलेलं होतं. पुनरुत्थान त्यांच्या कृतीमध्ये होतं, देण्यामध्ये ते पुढे होते आणि म्हणून ते साक्ष त्यांच्या कार्याद्वारे ते साक्ष देत होते आणि त्यांच्या जीवनातून परमेश्वर काम करत होता. आणि म्हणून देण्यामध्ये आपण नेहमी पुढे असलं पाहिजे. पुनरुत्थित विश्वासणारा हा देणारा विश्वासणारा असतो. बाजूला सांगायचं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मंडळीच्या वाढीसाठी सक्रिय सहभाग देणारा हा विश्वासणारा असतो. ख्रिस्तांची कृती 9वा अध्याय 31वा वचन. अशा प्रकारे सर्व यहुदीला गालील व शमरोन या प्रदेशातील मंडळी स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुनरुत्थित मंडळी ही सक्रिय सहभागाने भरलेली मंडळी आहे. सक्रिय सहभाग समजतो तुम्हाला. बाजूला सांगा, तू मंडळीमध्ये सक्रिय सहभाग देणारा व्यक्ती आहेस का? प्रश्न विचार. हालेलुया. जर तू पुनरुत्थित आहेस तर तू सक्रिय सहभाग देशील. हालेलुया. जर तू पुनरुत्थित नाहीस तर सक्रिय सहभाग देणार नाही. कारण पहिली मंडळी वाढण्याचं सर्वात मोठं कारण जर कोणतं होतं तर प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होता. मग साक्ष देणं असेल, प्रार्थना करणं असेल, त्याच्यानंतर लोकांच्या शिष्यांद्वारे पाठवल्यानंतर जाणं असेल, दान देणं असेल आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनांच्या मध्ये सहभागी होणं असेल, जेवण वाढण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत असेल, सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्याजवळ दुसरं काहीही काम नव्हतं. तर ते अशी वाट पाहत होते की ख्रिस्त उद्या येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आजकाल विश्वासणारे जे लोक आहेत ते सक्रिय सहभाग देणं तर खूप लांब राहिलं आणि ते म्हणतात की प्रार्थना ज्यावेळेस अर्ध्यावर येतो त्यावेळेस मला बोलवा, अर्ध्यावर प्रार्थना आल्यानंतर मी येणार, अर्धी वर्षिप झाल्यानंतर मी येणार. कारण वर्षिप सुरुवातीला झालं तर मग ते थोडंसं माझं इकडचं काम राहतं, तिकडचं काम राहतं, हे करायचं ते करायचं, दुकान बंद करायचंय, कामावर सुट्टी काढायचंय, असं बरंच काय नाही. वर्षिपमध्ये सक्रिय सहभाग तुम्ही देता का? संदेशामध्ये सक्रिय सहभाग तुमचा असतो का? प्रार्थनांच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो का? उपवास प्रार्थनांच्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग म्हणजे काय? तुमची उपस्थिती तिथं जर तुमचं कार्य असेल, काय तुमच्या जबाबदारी असेल, ती जबाबदारी पार पाड. सक्रिय सहभाग म्हणजे काय? की तुम्हाला साक्ष सांगण्यासाठी तत्पर असणं. सक्रिय सहभाग म्हणजे काय? की नवीन विश्वासदार कोणी आला असेल तर त्याला नवीन विश्वासदाराला नवीन करार देणं, त्याचं नाव लिहून घेणं, त्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही का आले, कुठून आले, कशासाठी आले, काय तुम्हाला मिळालं, या सगळ्या गोष्टीची विचारपूस करणं, हे सगळं पालकाचं काम आहे. ते नवीन मुख्य जे माणसं आहेत ज्यांच्या हातात माईक असतो ना त्याचं काम आहे, माझं काही काम नाही. हालेलुया. सक्रिय सहभाग केवळ लोक कशाला समजतात माहिती आहे? इथं येऊन उभा राहणं स्टेजवर आणि माईक हातात घेऊन बोलणं, याला सक्रिय सहभाग समजतात. पण सक्रिय सहभाग इथं केवळ नाहीये, इथं तर आहे, पण याच्याही पेक्षा मोठा सहभाग जर सक्रिय कोणता असेल तर तुम्ही जे काम मी जे तुम्हाला सांगितलं तो सगळ्यात मोठा सक्रिय सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का? स्वतःला प्रश्न विचारा. कारण पुनरुत्थित आहात तर तुमचा सक्रिय सहभाग असलाच पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल की ते सगळं पालकाचं काम आहे, ते सगळं ते करतात आणि ठराविक ब्रदर आहे ते करतात, ठराविक जे सिस्टर आहे त्यांचं ते काम आहे आणि हे मला सांगू या सगळ्या गोष्टी, कारण मी केवळ जातो माझ्या आशीर्वादासाठी. आपण किती दिवस आपल्या स्वतःच्या आशीर्वादासाठी आपला सक्रिय सहभाग असलाच पाहिजे. जे काही तुम्हाला करता येईल, जे काही करता येईल ते म्हणत आहे, सांगेल ते म्हणत नाही मी तुम्हाला, जे करता येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला करता येईल, जे मला असं वाटेल की मला खुर्च्या उचलता येतात, ठीक आहे मला ते करता येतं, मला या ठिकाणी माईक उचलता येतो, मला त्या ठिकाणी प्रार्थना करता येते, विचारपूस करता येते, कोणाला तरी समजावून सांगता येतं, कोणाला तरी घरी जाऊन प्रार्थना करता येते, साक्ष सांगता येते आणि मग प्रार्थना विनंती लिहून घेता येते, नवीन करार देता येतो, मला दान देता येतं, दान अर्पण गोळा करता येतं आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील, जे काही कार्य असेल या सगळा सक्रिय सहभाग तुम्ही प्रत्येकाने केला पाहिजे. काही लोक तर असे आहेत की त्यांना असं वाटतं मी महिन्यातून एकदा येतो, मी कसला सक्रिय सहभाग देतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग देणारे असले पाहिजे. इथपर्यंत की आज तुमच्या घरात प्रार्थना भरते तर येणाऱ्या दिवसामध्ये जर समजा तुमच्या घरी कोणतरी येऊन प्रार्थना करत असेल तर तुम्ही इथपर्यंत मोठं झालं पाहिजे आत्मिकतेमध्ये की आता ब्रदर तुमची गरज नाही, मी इतर लोकांना एकत्र करतो, मी या प्रार्थनेत जबाबदार चालतो, तुम्ही दुसरीकडे जा. हालेलुया. इथपर्यंत तुम्ही आत्मिकतेमध्ये पुढे गेलं पाहिजे, हा सक्रिय सहभाग पाहिजे. बऱ्याच लोकांना अजून सुद्धा 5 वर्षापासून त्याला गरज आहे की कोणीतरी तुम्ही या ना ब्रदर माझं कंबर दुखती प्रार्थनेचा, माझं हे दुखलेलं आहे, माझं ते दुखलं, किती दिवस अशा प्रकारे करून घ्या. आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टींची सक्रिय सहभाग दाखवा की माझ्याकडे येण्याची आता कोणी गरज नाहीये, तर मीच प्रार्थना चालवणारा माणूस आहे. हालेलुया. मीच प्रार्थना चालवणार आहे, मीच प्रार्थना करणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून जे सांगत आलोय ना ते सगळं जर स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा तर इथपर्यंत तुम्ही या. हालेलुया. नाही तर तुम्ही इथपर्यंत या, तुम्ही डायरेक्ट उडी मारून म्हणा ठीक आहे आता मला तुमची गरज नाही, मी बसतो, असं नाही होत. मला प्रार्थनेपासून गुडघ्यावर येण्यापासून सुरुवात करावं लागेल, पवित्र आत्मा मागावं लागेल, अभिषेक मागावं लागेल आणि त्याच्याकडे साक्ष द्यावी लागेल. छोटी साक्ष देत जाल आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला आता ब्रदर तुम्ही नका येऊ, मी चालू. हालेलुया. हालेलुया. ही मंडळी माझ्या मंडळीशी जोडली गेलेली आहे. हालेलुया. असं नका करू की आता मला सगळं काही समजतं, आता मग तुम्ही वेगळे माझं वेगळं, तुमचा आणि माझा संबंध समजा ही माझी मंडळी आहे वेगळी. हालेलुया. हे धोकादायक काम नाही, अशा प्रकारचं कार्य नाही. ज्यावेळेस मंडळ्या मोठ्या झाल्या, यरूशलेमेतून ते बाहेर पडले त्यावेळेस असं होतं कार्य त्यांचं. यरूशलेमेतून जरी बाहेर पडले तरी प्रत्येक मंडळी, मग गलातिकराची मंडळी असेल, फिलिप्पिकराची, इफिसकराची, थेसलोनिकराची मंडळी असेल, फिलाडेल्फियाची मंडळी असेल, या सगळ्या मंडळ्या यरूशलेमेशी जोडलेल्या. हालेलुया. सगळ्या मंडळ्या, प्रत्येक मंडळी यरूशलेमेची. त्यांना जर कुठली अडचण आली तर ते कुठे जात होते? पेत्राकडे जात होते. ते कुठे जात होते? योहानाकडे जात होते. ते कुठे जात होते? तर त्या ठिकाणी जी मंडळी, त्या ठिकाणचा पाळत जो होता याकोब, पेत्रानंतर याकोब झाला, याकोबाकडे ते जात होते. ते विचारत होते की आम्हाला काहीतरी समस्या आहे, आमच्या मंडळीमध्ये हे प्रॉब्लेम झाला, आम्हाला सांग, आम्हाला त्या ठिकाणी कार्य करायचं, मग तुम्ही या आम्हाला शिकवा, आम्हाला काहीतरी सांगा. मग ते काहीतरी ते विश्वासाने एकत्र, म्हणजेच काय ते एकमेकांशी जोडले गेलेले होते. हालेलुया. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला समजलं की काही वेगळा, तसं सक्रिय सहभाग याला म्हणत नाही, याला तो वेगळ्या प्रकारचा कार्य म्हणतात आणि ते वेगळ्या प्रकारच्या कामाविषयी मी तुम्हाला सांगत नाही.
सक्रिय सहभाग म्हणजे काय की मी आता सक्षम आहे देवाचं काम करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत मी सक्रिय सहभाग. शून्यातून सुरुवात करा. आज तुम्ही काय करत नसाल, तुम्हाला असं वाटतं खुर्ची असं तुम्ही म्हणत असाल करायचं आहे. बरेच जण असे असं म्हणू नका मी त्याचा अजिबात नाहीये. बरेच जण असे त्याला उचलू दे, उचलू आणा, त्याचं काम आहे ते करू देत असं म्हणणं नाही. तुम्ही उचलायला चालू करा, मग तुम्हाला कळेल की साक्ष देणं अवघड असतं, प्रार्थना करणं अवघड असतं. साक्ष द्यायला लोकांजवळ जा, एखाद्याला सुवार्ता सांगा आणि पवित्र आपल्याला. आज तुम्ही काही विचार करायचा नाही मनामध्ये आणि काही नाही ठरवायचं मला मी काय जाऊन बोलणार, काही नाही ठरवायचं आणि जायचं अचानक प्रार्थना करून घरामध्ये पवित्र आत्मा मला मदत कर. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, चॅलेंज आहे की पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्याद्वारे बोल, कारण तुम्ही प्रार्थना करून गेला देवाजवळ गुडघे घालून 5 मिनिटं सांगायचं तुम्हाला अर्धा तास प्रार्थना करावी लागेल. हालेलुया. 5 मिनिटं सांगून 5 मिनिटं प्रार्थना करून अर्धा तास नाही सांगू शकत तुम्ही. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? 5 मिनिटं प्रार्थना करून अर्धा तास बडबड नका करून येऊ. अर्धा तास प्रार्थना करा आणि 5 मिनिटात सांगा जे एक्झॅक्ट आहे ते सांगा तुम्ही आणि त्याच्यानंतर कार्य होतं. हालेलुया. तर पवित्र आत्मा तेच बोलले जे त्याला गरज आहे. तुमच्या मनात तुम्ही काय सांगू त्याचं परिवर्तन नाही करू शकत. हालेलुया. आज मी तुम्हाला जे काय सांगत आहे ते माझ्या मनाचं मी सांगत असतं तर तुम्ही त्या ठिकाणी ऐकत बसत नसते. मी ऐकत यासाठी की पवित्र आत्मा तुमच्याशी काहीतरी बोलतोय, पवित्र आत्मा तुमच्याकडे काहीतरी कार्य करू इच्छितो आणि पुनरुत्थित विश्वास करा. परमेश्वराकडून बदललेला विश्वास करा असतो तो मंडळीच्या वाढीसाठी सक्रिय सहभाग देतो. योहानाचं शुभवर्तमान 16:13. शेवटची वचनाची वाचा आणि बंद करूया. योहान 16:13. योहान 16:13. काय सांगतं? तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काही सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळतील. हालेलुया. सक्रिय सहभाग देण्यासाठी हे आवश्यक आहे. सक्रिय सहभाग. तुम्ही म्हणाल की नाही मला काय कार्य. पेत्राने ज्यावेळेस 7 लोकांना निवडलं ना, 7 लोकांना निवडलं मंडळीचा कारभार चालवण्यासाठी, तुम्हाला ठाऊक आहे काय काम करणार होते ते जेवण वाटणार होते. ते काय काम करणार होते? जेवण वाढणार होते. त्यांना दुसरी काय जबाबदारी दिली होती का? अहो तुम्ही पवित्र आत्म्या जेवण वाढण्यासाठी काय क्वालिटी लागते हो? जेवण वाढण्यासाठी कोणाला कमी वाढायचं कोणाला जास्त वाढायचं एवढं समजलं तरी बाद झालं आहे ना. इतकं जरी कळालं तरी जास्त झालं. ह्याच्यापेक्षा काय पण बायबल त्या ठिकाणी सांगतं की पवित्र आत्म्याने भरलेले नम्र धार्मिक आध्यात्मिक देवाचं भय बाळगणारे अशांची निवड जेवण वाढण्यासाठी केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजेच काय ज्यावेळेस मटणाचा एक तुकडा जर जास्त गेला तर तिथे तो सॉर्ट आउट करता आलं पाहिजे त्या आत्म्याच्या माणसाला. हालेलुया. तुला कमी आलाय मग लगेच बाजूला भांडण चालू. अहो हजारो लोक होते त्या ठिकाणी आणि सगळे जर फ्रीमध्ये जेवण करण्यासाठी आले. कुणाचंच काही नव्हतं. ती संपत्ती कुणाचंच नव्हती, कुणाचेच कोणी मालक नव्हते आणि इतकं सगळं असताना त्या ठिकाणी भांडण होऊ शकत नव्हतं का? होऊ शकत असतं निश्चित अर्थ नाही, पण आत्म्याने चालणारे लोक होते. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेले लोक होते आणि म्हणून ते झालं नाही. आज बऱ्याच लोकांना असं वाटतं पवित्र आत्मा आला म्हणजे मी कुठल्या तरी प्रतिष्ठित कामासाठी आत्मा येणार आहे. नाही. प्रतिष्ठित कामासाठी ज्यावेळेस येतो ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून छोट्यातून अगदी शून्यातून सुरुवात करता. हालेलुया. मोठ्या मोठ्या लोकांचा इतिहास वाचून पहा ज्यांनी मंडळींच्या मध्ये सक्रिय सहभाग दिलेला आहे तेच लोक आज मोठ्या पोस्टवरती आणि देवाचं त्यांना उंच अशा ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. आज त्यांच्याकडे हजारोची मंडळी आहेत. लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याद्वारे हजारो लोकांचं तारण झालेलं आहे. वेगवेगळं पण त्यांची सुरुवात शून्यातून होती. हालेलुया. एकदम त्यांच्या हातात माईक आले खूप मोठं कार्य केलं त्यांनी असं काही झालेलं नाहीये, कारण त्यांचं काम हे खूप शून्यातून सुरुवात. त्यांनी चप्पल उचलण्यापासून सुरुवात केली आणि मग आज मात्र त्यांच्या हातात माईक आहे. हजारो लोकांना ते चालवतात. हालेलुया. प्रभू तुमच्याद्वारे काम करू इच्छितो. सक्रिय सहभाग द्यावा अशी प्रभूची इच्छा आहे. पण असा पवित्र आत्म्याकडून जे ऐका तुम्ही ते सांगाल का लोकांना तर तुमच्याद्वारे ते काम करा. सक्रिय सहभाग देणारे बना. मग मंडळीचं छोटंसं काम असेल, छोट्यातली छोटी गोष्ट असेल, उचलायला चालू करा, करायला चालू करा. देव तुमचा उपयोग करून घ्यायला मागे पुढे पाहणार नाही, कारण त्याला ठाऊक असणार आहे की हा थोडक्या गोष्टीमध्ये प्रामाणिक आहे. हालेलुया. कारण जे प्रामाणिक असतात तुमचा प्रामाणिकपणा लोकांना नाही दिसेल, पालकांना सुद्धा नाही दिसेल, पण देवाला दिसेल. हालेलुया. परमेश्वर ते पाहिल आणि उंच उचलेल. कारण बायबल सांगतं उन्नती पूर्वेकडून नाही पश्चिमेकडून नाही तर देव उन्नती करतो. हालेलुया. कोणाकडून उन्नती होते? देवाकडून. माणसाकडून उन्नती होऊ शकत नाही. प्रभू तुम्हाला मदत करो, सहाय्य करो. आणि 21 पत्र 4 अध्याय 16 वचन.
सांगतं त्यांच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिणामाने कार्य करीत असतात. आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. हालेलुया. आपण सगळेजण एकमेकांचे शरीराचे अवयव म्हणजे ही मंडळी एक शरीर आहे आणि मग कोणी हात आहे, कोणी पाय आहे, कोणी डोकं आहे, कोणी बुद्धी आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे अवयव आणि प्रत्येक शरीराला वेगवेगळ्या भागाचं प्रत्येकाचं एक वेगळं कार्य आहे आणि प्रत्येकाचंच कार्य महत्वाचं आहे. हालेलुया. मग स्टेजवर उभं राहण्याचं पण कार्य महत्वाचं आहे, खुर्च्या उचलणाऱ्याचं पण, माईक जोडणाऱ्याचं पण, शूटिंग करणाऱ्याचं पण कार्य महत्वाचं आहे आणि वर्शिप करणाऱ्याचं पण कार्य महत्वाचं आहे, ऑर्गन वाजवणाऱ्याचं पण काम महत्वाचं आहे, प्रीचिंग करणाऱ्याचं पण काम महत्वाचं आहे, जेवण वाढणाऱ्याचं पण महत्वाचं आहे आणि प्रार्थनेला बाहेर जाणाऱ्याचं पण काम महत्वाचं आहे, हाऊसफुल चालवणाऱ्याचं पण महत्वाचं आहे, साक्ष सांगणाऱ्याचं पण महत्वाचं आहे, फॉर्म भरून घेणाऱ्याचं पण महत्वाचं आहे आणि नवा करार देणाऱ्याचं पण महत्वाचं आहे, चप्पल उचलणाऱ्याचं पण कार्य महत्वाचं आहे, लाईट आणि फॅन बंद करणाऱ्याचं पण काम महत्वाचं आहे. हालेलुया. सगळ्यांचं काम महत्वाचं आहे. प्रत्येकाला परमेश्वराने जबाबदारी देऊन तुमचं काम तुम्ही जबाबदारी पार पाडाल का विचार करा. तर मंडळी ही एका माणसाने नाही चालत. हालेलुया. सगळ्यांचा सक्रिय सहभाग असावा. पुनरुत्थित विश्वासणारा सक्रिय सहभाग देतो. तो म्हणतो माझा आहे. हालेलुया. तो म्हणतो मी ह्या चर्चचा भाग, मी ह्या चर्च मधला भाग आहे, मला इथे सक्रिय सहभाग दिलाच पाहिजे. मी नाही करणार तर दुसरं कोण करणार, मीच करणार. हालेलुया. मी नाही केलं तर दुसरं कोण करतं. काय गरज नाही माझी आवश्यकता नाही उरली आता तिथे. नाही, तुम्हाला सगळ्यांची आवश्यकता. हालेलुया. तुम्हाला सगळ्यांची गरज आहे प्रभूला आणि म्हणून तर तुम्ही इथं आहात. हालेलुया. तुमचा सगळ्यांचा सहभाग जर नसता, तुम्ही जर सगळे जर आलं नसतात तर या ठिकाणी मी खुर्चीला रिकामे सहभाग दिला असता का संदेश. हालेलुया. कारण तुम्ही बसलाय म्हणून मी तुम्हाला संदेश देतो. म्हणून तुमची सर्वांची गरज आहे, ऐकणाऱ्यांची सुद्धा गरज आहे. हालेलुया. तर सांगणाऱ्याला महत्व आहे. हालेलुया. ऐकणारच नसतील तर सांगणार कोणाला सांगणार. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आवश्यकता आहे. हालेलुया. तुमचा सहभाग असू द्या, सक्रिय सहभाग द्यायला चालू करा, कारण तुम्ही शरीराचे अवयव आहात, पुनरुत्थित विश्वासणारे आहात आणि म्हणून तुम्ही एक विजयी जीवन जगणारे सुद्धा आहात. मध्याचं शुभपान शेवटचं वचन आहे, वाचा आणि बंद करा. 10 अध्याय 18 आणि 20. मध्याचं शुभपान 10 अध्याय 18 20. आणि तुम्हास माझ्यामुळे देशाधिकारी राजे यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परस्त्रियांना साक्ष व्हाल. तेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील. तेव्हा कसे काय आपण काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच व्यक्तीस तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही तर तुमचा पित्याचा आत्मा आज तुमच्या खाली बोलणारा आहे. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी सांगतं पुनरुत्थित विश्वासणारा सर्व परिस्थितीमध्ये दुःख उचलणारा विश्वासणारा असतो. तर तुम्ही वाचलं वचन ख्रिस्तांची कृती 7 अध्याय 55 वचन 55 वचन ख्रिस्तांची कृती 7:55. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. ते कोणाविषयी गेले? स्टेफनाविषयी गेले. स्टेफन त्या ठिकाणी मारला जात आहे, स्टेफनावर दगडमार केला जात आहे आणि दगडमार करत असताना त्यांनी कुणाकडे पाहिलं? स्वर्गाकडे पाहिलं आणि स्वर्गाकडे पाहून त्या ठिकाणी येशू त्याच्या स्वागतासाठी उभा असलेला त्यांनी पाहिला आणि त्याला पाहिल्यानंतर तो आनंदी होता, दुःखी नव्हता, तर तो आनंदी होता आणि पुनरुत्थित विश्वासणारा येशूसाठी काहीही सहन करायला तयार असतो. हालेलुया. येशूसाठी ख्रिस्तासाठी काहीही सहन करायला तयार असतो, कारण पुनरुत्थित विश्वासणाऱ्यामध्ये तो सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे जो प्रभू ख्रिस्ताने देऊन ठेवलेला आहे की आपण सहनशील असलंच पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की परमेश्वर माझ्या बाबतीत हे काय करत आहे, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये असं काय करत आहे, सर्वांनाच वाचवलं जाईल असं नाही. स्टेफनाला परमेश्वर वाचवलं नाही. वाचू शकला असता का देव? हो, वाचू शकला असता. देवाकडे शक्ती होती, सामर्थ्य होतं, पण स्टेफन वाचला नाही. तर स्टेफन मरण्यामध्ये एक देवाची योजना होती आणि ती योजना अशी होती की
की यरूशलेममधून मंडळी बाहेर पडावी. हालेलुया. आणि यरूशलेमातून मंडळी बाहेर पडण्यासाठी स्तेफनाचं मरण आवश्यक होतं आणि म्हणून स्तेफन मरण पावला आणि स्तेफनाच्या मरणानंतर मंडळी विभागली गेली. यरूशलेमच्या ते बाहेर पडले आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये जे वचन त्याला घेऊन जाणार होतं ते वचन घेऊन जाण्यासाठी ते बाहेर पडले. वेगवेगळ्या भागात ते गेले, कोणी दिमिश्कामध्ये गेलं, कोणी वेगवेगळ्या शमोरामध्ये कोणी गेलं आणि वेगवेगळ्या भागात ते बाहेर पडले, साक्ष घेऊन बाहेर पडले आणि मंडळी वाढत गेली, मंडळी वाढत गेली, मंडळी वाढत गेली. एक मनुष्य दुःख सहन करतो आणि त्याच्याद्वारे अद्भुत काम करतो. हालेलुया. तुम्ही कदाचित तुमच्या घरामधून तुमच्या कुटुंबातून दुःख सहन करणारे असाल तर तुम्ही पुनरुत्थित विश्वासणारे आहात, कारण खूप थोड्या लोकांना दुःख सहन करण्याची संधी मिळते. हालेलुया. आनंदाचे खूप वाटेकरी असतात पण दुःखाचे खूप कमी वाटेकरी असतात. हालेलुया. खूप कमी असतात वाटेकरी. खूप लोकांना खूप असं वाटतं की नाही माझ्या दुःखामध्ये वाटेकरी असतात. नाही, दुःखामध्ये वाटेकरी होणारे खूप कमी आहे, पण आनंदात ते सगळेजण येतील. दुःखाच्या वेळेस मात्र प्रभू तुमच्या सोबत असतो आणि जो दुःखामध्ये संकटात टिकून राहतो तोच खरा पुनरुत्थित विश्वास आहे. जो आनंदात टिकतो नाही, सर्व आशीर्वाद असताना जो विश्वास आहे तो म्हणतो हालेलुया, प्रेज गॉड मास्टर, तुम्ही खूप चांगले आहात मास्टर, आमेन, माझ्या जीवनामध्ये देव चमत्कार करत आहे, हालेलुया, असं म्हणणं खूप सोपं आहे. पण ज्यावेळेस देव काहीच काम करत नाही, काही नाही करत, सर्व काही शांत बसतो, आर्थिक काम होत नाही, प्रापंचिक होत नाही, बिझनेस चालत नाही, नोकरी निघून जाते, बायको ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, लेकरं ऐकत नाही, घरामध्ये सगळं विचित्र चाललं असतं, त्यावेळेस आमेन म्हणायला शिकलं पाहिजे. त्यावेळेस म्हणतो प्रभू तू काही करत नाही त्याबद्दल धन्यवाद, प्रभू तू काही काम करत नाहीस, मी धन्यवाद देतो, स्तुती करतो. मी त्यावेळेस उपवास करतो की ज्यावेळेस तू काहीही करताना मला दिसत नाही, त्यावेळेस मी तुझी महिमा करतो. तोच खरा पुनरुत्थित माणूस आहे जो दुःखामध्ये हालेलुया म्हणतो. हालेलुया. तो दुःखात हालेलुया म्हणत नाही, तो पुनरुत्थित नाही. सगळं चाललेलं असताना हालेलुया म्हणतो. खूप सोपं. सर्व काही आशीर्वाद आहे, तुमच्याकडं आहे, तुमच्याकडे पैसा आहे बँकेमध्ये, तुम्हाला काय वाटलं लगेच तुम्ही आणला आणि खर्च केला तर बँकेचा अकाउंट रिकाम आहे आणि जो माझा प्रभू माझ्यासोबत आहे, धन्यवाद, हालेलुया. खूप टेन्शन आहे, खूप ते सहन करावं लागतं आणि खूप वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं आणि मग तुम्ही शेवटी म्हणू शकता हा प्रभूजी तू काम करतेस, कुठेतरी तू जागा आहेस, कुठेतरी काम करतेस. योग असं म्हणणारा व्यक्ती होता आणि म्हणून तर परमेश्वर त्याच्याविषयी आनंद आहे. सैतानाला त्यांनी उत्तर दिले, पण उगाच राहत तो प्रामाणिक आहे. हालेलुया. अलिबाज आणि तेमानी या मित्रांनी प्रार्थना केली, योगाने प्रार्थना केली अलिबाज आणि तेमानीसाठी. हालेलुया. ज्याजवळ सगळं संपलं होतं त्याने प्रार्थना केली की ज्याजवळ पुष्कळ आहे त्याच्यासाठी. हालेलुया. तुमच्याजवळ काय आहे हे जास्त महत्वाचं नाहीये, तुम्ही किती लोकांना आशीर्वादित करणार आहात हे जास्त. आणि म्हणून तर पाऊल काय म्हणाला माहितीये, पाऊल काय म्हणाला, पाऊल असं म्हणाला की आम्ही कफलक आहोत पण पुष्कळावर धनवान बनवणार आहे. आम्ही रिकामे आहोत, आमच्याजवळ काही नाहीये, आमच्याजवळ काहीच नाही, आम्ही निकृष्ट वाटतो लोकांना पण आम्ही आरोग्य देणार आहोत. हालेलुया. कुणाला तरी आम्ही आरोग्य देतो, मी हात ठेवतो आणि आरोग्य मिळतो. हालेलुया. पौलाचे शरीर याची अशी होती, पौल एकदम बारीक होता, टुकड़ा होता आणि त्याजवळ ताकद म्हणण्यासारखं असं काही नव्हतं, पण त्याचा रुमाल घेऊन जायचे आणि चमत्कार व्हायचे. हालेलुया. प्रेज गॉड. तो आज्ञा द्यायचा आणि भूत थरथर कापायचं. भूत असलेला मनुष्य थरथर कापायचा. काय होतं त्याच्याजवळ? पुनरुत्थित विश्वास नव्हता. त्याजवळ काय? पुनरुत्थित विश्वास. तुम्ही आहे का पुनरुत्थित विश्वास ना? तुम्ही दुःखामध्ये देवाचं गौरव करणारे असा, दुःखामध्ये देवाची महिमा करणार. काही असो तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती कठीण येणार नाही असं नाही, पण कठीण परिस्थिती आल्यानंतर तुम्ही जर हालेलुया म्हणताय तर तुम्ही पुनरुत्थान झालेले आहात, खरोखर तुम्ही पुनरुत्थान झालेले आहात. आणि जर समजा तर तुम्ही म्हणत नाही तर तुम्हाला जागा व्हायची गरज आहे, अजून सुद्धा तुम्हाला पश्चातापाची गरज आहे, अजून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की माझ्यामध्ये काहीतरी आहे, नाहीये काय. पुन्हा एकदा गुडघ्यावर या, पुन्हा एकदा देवाजवळ जा, पुन्हा एकदा म्हणा प्रभूला मला क्षमा कर प्रभूजी, आजपर्यंत मी जे काही केलं त्याच्याबद्दल, आणि पुन्हा एकदा मला तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मदत कर. दिवस तसेच राहणार नाही, दिवस बदलतील, परिस्थिती बदलेल. तुमचा अकाउंट कायम रिकामा राहणार नाही, अकाउंट भरणार नाही दिवस. हालेलुया. अकाउंट परमेश्वर भरेल दिवस. तुमची परिस्थिती कायम तशी राहणार नाही, तुम्ही कायमच आजारी राहणार नाही, कायमच तुमच्या घरामध्ये कफलता राहणार नाही, तुमच्यामध्ये परमेश्वर ठेवून येईल. ते तुमची वाट पाहत आहे. हालेलुया. तो अभिषेक तुमची वाट पाहत आहे. तुमच्यामध्ये भांडण रिकामं ते भरण्यासाठी परमेश्वर तयार आहे, पण तुम्ही गौरव किती करता आहात देवाचं हे जास्त महत्त्वाचं. तुम्ही त्या कफलतपणामध्ये देवाची महिमा किती करता हे जास्त महत्त्वाचं. आज काही नाही आहे प्रभूजी पण तू धन्य आहेस असं तुम्ही काय म्हणत आहात की किती म्हणत आहात याकडे परमेश्वर पाहत आहे. आणि जर तुम्ही म्हणणारे आहात तर तुमची वेळ जवळ आलेली आहे. तुमच्या वेळेसाठी परमेश्वर तयार आहे, तयारी करत आहे परमेश्वर.
कारण जितका जास्त वेळ लागतो तितकं मोठं सामर्थ्य काम आहे तुमचं. जितका परमेश्वर वेळ लावत आहे तितकं अद्भुत काम तुमच्यासाठी राखून ठेवलं आहे. जितकं जास्त दिवस अकाउंट रिकामं राहणार आहे तितकं जास्त ते भरणार आहे. हालेलुया. परमेश्वर तयारी करते, परमेश्वर तयारी करते. पण अकाउंट रिकामं असताना देवाचं गौरव केलं तर, हालेलुया, देवाची महिमा केली तर पुनरुत्थित विश्वास करा. संकटामध्ये सुद्धा देवाची महिमा करा, देवाचं गौरव करा. पकडून नेलं जातं त्यावेळेस सुद्धा देवाची महिमा करा, देवाचं गौरव. मी तुम्हाला बऱ्याच क्वालिटी सांगितल्या पुनरुत्थित विश्वास मिळालो. काय काय असायला हवं. वेळ लागला असेल थोडाफार, एक सांगत असताना सगळं नाही, पण तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारी ही रचना आहे. हे जर तुम्ही फॉलो केलं तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सारखी जाणीव होत आहे की मी पुनरुत्थित आहे, मी पुनरुत्थित आहे, मी नवीन आहे, मी नवीन आहे, मी नवीन आहे. मी बाहेर जाऊन जगासारखं वागू शकत नाही. मी जुना नाहीये, जुने ते होऊन गेलं, आता मी नवीन झालेलं आहे. पुनरुत्थान माझ्यामध्ये काम करत, पुनरुत्थान माझ्यामध्ये काम करत. या आपण डोळे बंद